येऊनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे। वैष्णवात अतिश्रेष्ठ मारुतीराय ज्यांचा अभंग आहे त्याच मालकाचा हा पुरावा। देहूतले मालक तर इतके प्रसन्न झाले मारुतीरायावर की मारुतीरायाला जिकार वापरला, जी शब्द शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा। माझ्या तुकोबरायकड भक्तीच्या असीम वाटा आहेत, खूप वाटा आहेत, पण तुकोबरायच्या लक्षात आलं आपल्यापेक्षा वेगळी वाट मारुतीरायाकडे, म्हणून त्यांना शरण आले। इतके मारुतीराय मोठे। आळंदीतल्या मालकांनी किती मोठी दखल घेतली। ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू प्रत्यक्ष काशीतले मालक आहेत। म्हणून अशा संतांच्या दरबारामध्ये घंटा अर्धा घंटा मांडी घालून बस जा कथेला कीर्तनाला। देव आपलं भलं करीन राजेहो। वाट्या कट्या होतं नालायकाला चॅटिंग करूच तर उजडूच तर बसले। ज्याला कवडीची अक्कल नाही, जो सकाळी पाणी नेत नाही त्याला चॅटिंग केली। काल कुठं गेलता? मसनात गेलता, तुला नाही आला काय त्या बडव्याला चॅटिंग करायची? 60-65 वर्षाचं आयुष्य राजे हो। नालायकासाठी कशात घालायचं? आपले काम करण्यासाठी घाला आणि उरलेला वेळ परमार्थात घाला। दखल घेईन मारुतीराय माझे विठाला विठाला। प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे। ज्या जैशी कल्पना त्या तैशी भावना अंतिजे वासना जडून ठेली। मागच्या जन्मातलं जे काही संचित प्रारब्ध आहे ते भोगावंच लागते। भोगिल्याची भोग तो न सुटे। केवढाही असू द्या त्याला त्याचं प्रारब्ध चुकवताच येत नाही। पंढरपुरातल्या मालका इतका मोठा कोणी असेल का? काशीतल्या मालका इतका? एकम दिनत्रयम निशि भयानाम येत पंचाननं गिरिजा पतये। ग्रहदोष पीडा हितार्थायां जलस्तु समाधिस्त जायते। नैवं गांजा कसम लिखितम। काशीतले मालक देवादिदेव भगवान शिवशंकर 6 घंटे म्हणजे 1 प्रहरापेक्षा जास्त 4 तासाचा 1 प्रहर असतो। 4 प्रहराचा 1 दिवस आणि 8 प्रहर 1 दिवस आणि 4 प्रहराची 1 रात्र दोन्हीचा मिळून 8 प्रहराचा 1 दिवस असतो। 6 तास म्हणजे 1.5 प्रहर झाला। 1.5 प्रहरापर्यंत काशीतल्या मालकाला पाण्यात दबून बसावं लागलं। पाण्यात विस्तारपूर्वक सांगायला वेळ मोजका आहे, म्हणून त्यांना सुद्धा तितकं प्रारब्ध भोगावंच लागलं। बघा पंढरपुरातल्या मालकांची 7व्या अवतारातली कथा। कर्मे श्रीराम वनवासा गेला। 14 वर्षे 27 दिवस पंढरपुरातल्या मालकाला बिना चपलाचं फिरावं लागलं। हातवरी करा, इथं चप्पल कोणाला नाही आहे का नाही प्रत्येकाला? उलट सांगू का, ज्यांच्याकडे पैसे शिल्लक त्यांच्या बायकोला जशी साडी तशाच रंगाची। किचन मध्ये घालायची चप्पल विशिष्ट आहे। 27,000 रुपये ब्रासची फरची जर्मन। 27,000 रुपये ब्रासची फरची किचन मध्ये। आणि त्या बाईनं एक सुंदरशी, आता सुंदर कशी म्हणावं किचन मध्ये चप्पल म्हणल्यावर, पण मोठा वाडा पोकळ वासन वारा जाई भासा भासा जरा याचा जोर झालेला होता। आणि त्या घरची ती बाई होती, चप्पल घातली तर मग ती तशीच आम्हाला चहा घेऊन आली। दूध आणलं होतं, मी आणलं बाई मी काही बोक्या नाही, मी दूध पित नाही, मला काळा चहा लागतो। मग चहा आणला त्यांनी काळा। त्यांनी मला पुन्हा विचारलं कपात आणू का कशात? मी म्हणलं कपात चालतो, बुटात आणू नका। कपात चालतो म्हणलं। बऱ्याच लोकांचं मत आहे ना, मी कपात चहा पित नाही, मी लग्नात होम झाल्यावर जेवत नाही, स्वयंपाक गार होतून होम झाल्यावर, लग्न लागायच्या आधी टप्पू हाणतो। वा रे वा, डांब्यातला कठळ्या विठाला विठाला विठाला। हे
मानणारे संप्रदायाला घातक आहेत लोक आहे, घातक आहेत. या इंटरनेट जगामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायच्या राज्यात ही अंधश्रद्धा बोकाळणारी ही हलकट माणसं आहेत, ती नालायक माणसं आहेत. त्यावेळीने तो चहा आणला तर मी म्हणलं ताईसाहेब म्हणलो मी त्यांना, ताईसाहेब ही चप्पल नाही, ही स्वयंपाक करताना घालायची विशिष्ट चप्पल आहे. मी म्हणलं भाई महाराज घरी आल्यावर हाणायची चप्पल एखादी आहे का? ते नाही म्हणले, अजून तशी कंपनीनं काढली नाही. मी म्हणलं कंपनीनं ती चप्पल काढ्यावर कोणाची इथला चहा पिणं नको, हाणायच्या आपल्याला लाल होस तर. सांगायचा भाग एक, चपलान बुटं घालायला पाय द्यायचेत का न द्यायचे ते ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. चपलान बुटं तलेला आमचा विषय, पण ही ज्याच्यात सगळी सत्ता आहे का त्याला 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचं फिरावं लागलं. करमे श्रीराम वनवासा गेला. कोण सीता? तुमच्या आमच्या घरची सीता नावाची बाई. तुम्हाला आणि मला किती पैसे द्यायचे आणि कोण्या दिवशी वैद्यनाथाच्या दरबारात थाटी घेऊन बसवायचे. हे जिच्या हातात हे राजभाऊ तिला लक्ष्मी म्हणतात, लक्ष्मी म्हणतात. आणि ती लक्ष्मी 6 महिने 26 दिवस, वाक्य नीट ऐका, मी म्हणजे अंदाजे सांगतोय असं नाही, वाचून सांगतोय. मला कोणीतरी कॉलर धरून विचारणार आहे बाळा कशात लिहिलेलं आहे, त्याच्यामुळं सावधान. आणि आज तर पुराणातला बादशाह ज्या भागात जन्माला आला तिथली रेंज घेऊन आलो. वैकुंठवासी नामनिष्ठ माधव महाराज मगर त्यांच्या बाजूलाच कीर्तन होतं. आणि त्याच परिसरात वारकरी संप्रदायात अजून एक रत्न फार मोठं होतं, वैकुंठवासी गुरुवर्य नामदेव व पठाडे. दोन्ही रत्न त्या भागात जन्माला आले वारकरी संप्रदायात. कधी कधी अशी ती ऊर्जा मिळती बरं, एखाद्या संतांच्या भागात गेलं की ऊर्जा मिळते. 6 महिने 26 दिवस पंढरपुरातल्या मालकाला सोडून राक्षसनीच्या सानिध्यात बसावं लागलं. योग घडला सीता देवी. किती मोठा अधिकार असेल कल्पना करा. तुम्हाला आणि मला दादा किती पैसे द्यायचे, जिच्या हातात आहे तिला मालकाला सोडून 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या सानिध्यात बसावं लागलं. माग पुढे सांगायला करमे दशरथ योगे मेला. किती पुत्र राजा दशरथाला? 4 पुत्र राया दशरथा. 4 पोरं. बस स्टँडला फुटाने खाणार नाही. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता राहिली अंता मग कुठे. तुझी या सत्तेने वेदाशी बोलने सूर्यासी चालने तुझी याबळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. विश्वाचा मालक आहे, धनी येतो. हा पुत्र दशरथ राजाचा. एक साध्या भाषेत सांगू का आपल्या मराठवाड्यातल्या, देवाचा बाप. दशरथ राजा कोण? देवाचा बाप. विटेवरचा मालक 7व्या अवतारात ज्याच्या पोटी जन्माला आला तो विटेवरच्या मालकाचा 7व्या अवतारातला पिता राजा दशरथ. किती मोठा. एक पुत्र माहित आहे, लक्ष्मणजी. परवाला कुठल्या तरी देशात भूकंप झाला ना, कोणतं स्थान? हो, तिथं मालकरी नाही तर हा, तिथं कशी मालकरी औषध नाही. एसटीच गेली म्हण, अशी भगळ पडली आणि बंदी एसटी गेली टायरा सोबत. हे कोणाला करता येतं माहिती? हा, शेषाला. शेष त्यानं अशी मुंडी हालेली की किल्लारी सारखं होतंय. त्यानं जरा वळवळ केलं की माळीन गावासारखं होतं. त्यानं जरा वळवळ केलं की कालच्या त्या तुर्कस्तान सारखं होतंय. माणिक भाऊ, हे कोणाच्या ताब्यात आहे? शेषाच्या. आणि तो शेष नावाचा मुलगा लक्ष्मण राजा दशरथाचा. 2 पुत्र सांगितले, अजून 2 ऐका. रामायणात ऐकत असताना तुम्ही. भरत आणि शत्रुघ्न. कोणाला म्हणायचं भरत? केळीचं ढेला आपल्याला घेणार, आणि ज्या रानातून चालल्यावर अण्णा धोत्राला कुसळा अडकत ते भावाच्या नावचं करणार. हो. कोणाला म्हणायचं? शत्रुघ्न. एक जागीतले पैसे याजानं सासरवाडीत वाटायचे आणि वायला निघताना म्हणायचं दिवाळं निघलं रे.
आणि व्हायला निघले मग तिकून पाईपलाईन येते सासरवाडीतून. बसायची जागा हाणायला पाहिजे अशा भाडव्याची. विठाला विठाला असा भरत शत्रुघ्न असेल. राज्य दिलं माईनं भरताला. राज्य 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 ग्रामपंचायतचा सदस्य व्हायला राजाश्रय लागतो. या नरा माझी राजा तो विशेषीभूती जाण माझा. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. अयोध्येचा राजा माईनं केलं. भरत म्हणला नको. मोठे दादा बिन चप्पलच्या वनवासात फिरतेत आणि आपण खुर्चीवर बसावं. बायकोला सांगितलं प्रिय मोठे दादा जोपर्यंत अयोध्येत येत नाही तोपर्यंत मी नंदीग्रामाच्या ठिकाणी अंगाला काव लावून थांबतो. हुशार होती भरताची मंडळी. माझ्या भरतांच्या मंडळी म्हणल्या मालक तुमचं लग्न झालंय, तुम्ही तारुण्य दशेतलेत, काम तुम्हाला बेजार करीन. ते म्हणले काम त्या माणसाला बेजार करतो. मी मोठे मालक परत येऊस तर संन्यास घेतला ना. काव लावली होती अंगाला. वरुतांगायती कायाम रधी स्थितम रक्तांबरम येन त्रेतेची भय जायो भरताग्रो न संचिता. रामायणात बघायचं नाहीये. विठाला विठाला राज्याचा त्याग केला आणि भावासाठी अंगाला काव लावली वांगीकर नंदीग्रामाला. कोण शत्रुघ्न? कोण शत्रुघ्न? एका माणसाला मी 3 एकर रान बटाईन दिलं. 6 वर्ष रानात गेलो नाही. आता गेलो तर 2.5 एकरच भरलं. त्याचं माया बाजूला 2.5 एकर मग 3 एकर होतं. त्याचं 3 एकर झालं मग 2.5 एकर झालं. हिसाब पण विचारला नाही. हिसाब नाही विचारला. कुठं जाणार आहे ते? आहे ना 7 बाराला 100 बकांनी 1 लिखा. लिखा महत्वाचा आहे ना. ते कुठं जाणार नाही. पण बघा अख्ख्या महाराष्ट्रातले पाकिटं आणणाऱ्याला रान बटईनं करणाऱ्यानंच 1/2 एकर रान आणलं. काय चालू असून ते माझ्यापेक्षा विचार करा ते तुम्ही. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती तुमची. अरे तुमची राजे ओ चेहरे पाहिल्यावर कळत तुम्ही किती बांध कोरितात. विठाला विठाला नाही भोगलं हो राजे, नाही भोगलं. भरताला सांगितलं दादा मोठे दादा आणि 2 नंबरचे दादा वनवासाला गेलेत ना. मी नाही खुर्चीवर बसणार. काय करशील? मोठ्या दादाच्या पादुका ठोच्या. आणि शत्रुघ्नाने छत्र धरलं. छत्र धरलं. शत्रुघ्नाची परीक्षा बघायची होती. शत्रुघ्नाची आणि सुमंताची परीक्षा बघायची. राम वनवासानं आल्यावर याने कारभार किती गोड केलाय. तर खजिन खान त्या लिखाण कंकाला बोलिलं. कंक मध्ये त्या सीएला काय पण नाव म्हणते नाही. सीए चार्टेड अकाउंट. शिक्षण कमी आहे ना आपलं. चार्टेड अकाउंटंट म्हणजे सीए हिशोबनीस. आणि शास्त्राच्या भाषेत त्याला कंक म्हणतात. मला ओरिजिनल भाषा कळती. बाकीच्या काय घे नाही आपल्याला. ऐका नाही घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट काय करायचं त्याच्यावर आगाव काय करायचं. कंकाला बोलिलं चला काढा हिसाब. सगळं निघलं कराडजी. टोटल निघलं सगळं सगळं व्यवस्थित. पण एका गाईच्या गळ्यातलं घुंगरू तुटलं होतं. फुटलं असं घुंगरू. खालचं बाजूला सरकलन. त्याची जी मुदन असती का दोरीत घालायची ही मुदन कुठे? तर शत्रुघ्नानं सांगितलं खजिन खाण्याच्या आमक्या देवळीत पितळाची मुदन पडलेली आहे. एक मुदन घुंगराची मुदन बारीकशी. फार काही झालं तर 2-3 तोळे पितळ असन तिला. इतकी दखल होती. धेनुयाम कंठसूत्रेषु लोलका भय घंटा नादम भेदंची वही रक्षितंच जायम यतत्रेतेची संस्थिताना नैवम बाळू महाराज लिखितम. पुराण सांगते किती कारभार चोख ठेवला. गायीच्या गळ्यातलं तुटलेलं घुंगरू हे सुद्धा मालक येईपर्यंत जपून ठेवलं. आणि मालकाच्या पादुका कळायच्या नाही. चपलावर छत्र धरलं. काय शत्रुघ्न असलो, काय भरत असलो, काय लखनलालजी असतेलो, काय जगाचा बाप. असे 4 पुत्र असताना करमे दशरथ योगे मेला. एकही जवळ नाही. राजा दशरथाचं कर्म होतं. कोण? रावण. याच कडव्यात आहे ना रावणाचं पण.
गरमे रावण क्षय पावला. कोण रावण? कोण रावण? रावणाची श्रीमंती सांगू का 2 मिनिटात? रावणाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते. नाही काय गोळ्या संपल्या नाही, मी गांजा वढीत नाही, मी वाचून सांगतो. रावणाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते, गुणिले 7 कोटी बेलमकर. ते तारीख घेणार आण नाही का मारुतराव? वा, 22.5 क्विंटल सोन्याचे पैसे किती येतील? मी तर 700 केले. अण्णा खिडक्या सांगणं, वटे सांगणं, पायऱ्या सांगणं, छत सांगणं, भिताडं सांगणं, फक्त चौकटी. एक चौकट 22.5 क्विंटल सोन्याची, अशा 7 कोटी होत्या. गिरगावकराचं काय कथा देहूतले मालक म्हणतात. ए चांगला बैल किती म्हातारा हो द्या, ते पेरणीच्या टायमाला तास हाणतोच सर. आता असं वर्णन केल्यावर पुन्हा एखादा म्हणायचा अण्णा तुम्हाला बैल म्हणला काय महाराज? या अशा कार्य करणार लयच उतू आले हो. विठाला विठाला 7 कोटी घरं सोन्याची होती. किती मोठा रावण हो, ज्याच्या एका घराच्या चौकट 22.5 क्विंटल सोन्याची. 269 किलोमीटर एकीकडचं भिताड होतं गावाचं. 269 किलोमीटर. गळ्यात शपथ खोटं सांगत. शेजाऱ्याच्या कोणी घालीन, आपोआपल्या गळ्याची कशी घालीन? आणि हे गळा किती महत्वाचा आहे. या हे का कोर्टात सुनावणी देणारा थोडाचे शंकरराव देवराव हाजीर आहे. आपल्याला कोर्ट हैदराबाद होतं ना पहिले स्वातंत्र्यापूर्वी, निजाम तेच होतं ना कोर्ट. मग ते कोर्टात सुनावणी देणारा असं देत होतं. त्याचा गळा आहे होय. आणि कसा घालीन इतक्या चांगल्या गळ्याची शपथ? 269 किलोमीटरचं एकीकडे भिताड पूर्ण सोन्याचं. काय श्रीमंत असेल होते. बायका 80,000 होत्या. आपल्या बाई सारखी नाही, पाहती कवडाकडून चलती भिताड. 80 सहस्र वा, आता नाही सुधरू देत मला हे. 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. एक पोरग सांगू कसं होतं? आपल्याकडे मंत्र्याला पद किती असते? आता किती भेटन? कोणी कोण अण्णा पहा किती बी म्हणतात. कशी भेटतील? लयच वर्षाच्या जवळचा असेल तर अण्णा 2. पण एका मंत्र्याला 222 पद, त्याला वाहनात सगळं 17 बाऱ्या बांधून आणलं रावणाच्या पोराला. म्हणून त्याचं नाव सत्रजित इंद्रजित पडलं. इतकं दाड होतं, इतकं दाड. याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला ते किती दाड होतं? पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे त्याला शेष म्हणतात. आणि शेष एवढ्या मोठ्या बलशाली पोराला पोरगी देत नव्हता. चल देत नाही, पण पोरीच्या बापाच्या विरोधात त्यानं लग्न केलं. ते बिले रगील शेष. ते म्हणला जरी माया पोरीशी लग्न केलं तरी मी तुला मारीन. ते म्हणला मला मारल्यावर पोरगी विधवा होईन, बुक्का लावला तरी हरकत नाही, पण मी तुला मारीनच. आणि मारलंच. ते जावाई म्हणला मला मारण्यासाठी 14 वर्ष उपवास. अरे 14 वर्ष 27 दिवस धरीन, पण तुला मारीनच. मला मारण्यासाठी झोपायचं नाही, झोपणारच नाही. काय शेष बी काय पोरग असेल ती रावणाचं. अशी पोरं, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 80,000 बायका. तर सासरे किती झाले? 80,000. पण सासा नाही सांगता याच्या, कारण जावायनं 80,000 केले म्हणल्यावर सासरा 25-25 तर करीन. म्हणजे हे सरळ सरळ बोलायलो मी, काय तिथला सरपंच नव्हतो. चला रावणाला पोरं किती? 1 लाख. मग ज्यांच्या बापानं 80,000 केल्या पोरायला 11-11 तर नातवायला 7-7. मग सगळ्याचं गणित लावा. आमदारकीला याला कोणाच्या पाय पडायची गरज होती का? एवढा मोठा श्रीमंत रावण,
पण कर्मे रावण क्षय पावला. प्रतिज्ञा काय होत्या राजू? समुद्र गोड करीन, स्वर्गाला शिडी करीन आणि सोन्याला सुगंध देईल. तशा कल्पना नालायक होत्या, पण माणूस मोठा होता. ह्या कल्पना तिन्ही रद्द करण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला 14 वेळेस घाम आला. कारण ह्या कल्पना रावणाच्या रद्द करणं इतकं सोपं नव्हतं. कारण रावण रावणच होता. तुम्हा मला जन्माला घालणारा चतुरानन त्याच्या इथले देवदूत होता. प्रातायति संगर्भ जायते देवतार्चनं पुनितो ह्यो चतुराननं मिमजय क्रतुजन्याजलम्भयो जज्ञिरे सर्वरूपेशे यद्भवे शास्त्रयं प्रमुखो मुच्यत यज्जायते न विष्टः सर्वस्थितं कुलदेवता कुलाचारो शिष्टाचारो सम्मतो यज्जायतं सत्ययं ब्रह्माभय जायते. हे रोजचा कुलाचार करायला ब्रह्मदेव सत्य लोकातून येत होते. किती चतुर आहे ब्रह्मदेव? 2च वाक्यात सांगतो. माझ्या अंगठ्यावर जितके ठसे आहेत, पृथ्वीवर जितके देश आहेत, एकाही माणसाचे ठसे माझ्या ठशासारखे नाहीत. हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल. ऐका, इथं बसलेला याचा तरी ठसा माझ्यासारखा आहे का? नाही. किती चतुर असेल? पुन्हा एक चतुर सांगू का? 1,00,000 लिटर पाणी बसायची टाकी बांधा आणि त्या टाकीला डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडा. काही दिवसाला टाकी रिकामी होती. पण एक उभी टाकी तयार केली आणि तिला 9 छिद्र पाडले, पण तिच्यातून मनानं पाणी बाहेर येत नाही. हे 9 छिद्र पाडले तिला 9. काय विद्वान असेल होते? किती विद्वान असेल, किती विद्वान. आणि तो विद्वान रावणाची तर देव झाला होता. काय श्रीमंत रावण तो. एवढी श्रीमंती त्याची. ह्या प्रतिज्ञा तिने खऱ्या करणार. पण पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकाला माहित होतं ह्या प्रतिज्ञा चुकीच्या आहेत. आपली निसर्गाची पूर्ण व्यवस्था बदलून जाईल. रावणानं जर सोन्याला सुगंध द्याला असता तर सोनं कुठं ठुलंय चोट्याला विचारायचं काम नसतं पडलं. वास घेतलं की कळालं असतं एका पटात सोने याच्यात चिरगुट आहे. चलो, एकच मुद्दा. फार अडचणीत हात घालून काही निघत असते. दुसरा मुद्दा बघा. जर रावणानं समुद्र गोड केला असता तर एक जण येडगळ म्हणला पाण्याची कमी नसती राहिली. पण अरे नालायका, समुद्र गोड झाल्यावर पाऊस पडला नसता रे. शारोदक भय सकल सुधा यत् प्रजन्यति जायन्ते तेजो कांतीन दिवाकरो निशापति भय जायन्ते यत् संक्रमे जायन्ते न यत् जायन्ते शितो भया उष्णोदक भय सकल सुदे वायुर्वेगं ततेवचं प्रजन्यस्तुं सकल सुदाना प्रजन्यस्तुं सकल सुदाना प्रजन्यस्तुं सकल सुदाना. मी 6वीला असताना संत जनार्दन विद्यालयामध्ये आम्हाला विज्ञान शिकवायला देशपांडे सर होते. ते मला म्हणायचे, बाळा, उष्णतेनं समुद्राच्या पाण्याची वाफ तयार होती आणि ती वाफ आकाशातल्या ढगांना खेटली की पाऊस पडत असतो. आणि हे सागर जर गोड असता तर बाष्पीभवन झालं नसतं त्याचं. त्या पाण्यानं पाऊस पडत नसतो. यत् प्रजन्यति जायन्ते. नंतर इकडे आल्यावर कळालं, गुरुजींनी 6वीला असताना सांगितलं, पण 10,000 वर्षापूर्वी माझ्या संतांनी पुराणात लिहून ठेवलंय. समुद्र गोडा होणं चुकीची गोष्ट आहे. चला, आणि स्वर्गाला जर पायऱ्या केल्या असत्या तर पाणी न टाकून जे पेतेत का ते आधीवरी गेले असते. बाळ्यावरी चढतानाच एक जणांना कष्टावडा असता, गिरगावकर थांबा आम्हाला जाऊ द्या. आणि महाराज यायला सुरुवात झाल्यावर वरच्यांनी सांगितलं असतं खुर्च्या संपल्यात, तुम्ही आता इकडंच वताडायनं फिरा. ही सुद्धा कल्पना चुकीची होती, चुकीची होती. एवढा कल्पना रंगवणारा रावण. भक्तीचं टोक जर बघायचं केलं तर शिवजीला प्रसन्न केलं. किती प्रसन्न केलं सांगू तुम्हाला. येने प्रसन्नस्तु जायो पंचाननम गिरिजा सांगेन दातृत्वम. गिरिजा म्हणजे पार्वती. सांगेन दातृत्वम. इतकं भक्तीचं टोक. पत्नी मागितली, देऊन टाकली न. पण पोरग हुशार होतो गणपती बाप्पा, आईला सोडिलो. इतका भक्तीत श्रेष्ठ. तरी कर्मे रावण क्षय पावला. किती मोठा रावण लक्षात आलं. हे उग मोजकं सांगितलं तिळभर. रावण सांगायला किमान 1.5 वर्ष लागते माझ्यासारख्या येडपटाला. विद्वान माणसं 10-10 वर्ष सांगतील, रोज 2 तास. माझ्यासारखं येडपट 1.5 वर्ष सांगल. विद्वान किती वर्ष सांगतील.
एवढा मोठा रावण, किती मोठे सीताई साहेब, किती मोठे राजा दशरथ, किती मोठे प्रभू रामचंद्र, पण कर्माच्या रेषेनुसार एका तिळा इतकं बाजूला सरकता आलं नाही, म्हणून पैठणचे मालक पहिल्या कडव्यात म्हणतात नाही चुकीत आलं या लोकांना कर्म. ज्या मालकापाशी कीर्तन सप्ताह आहे ना, त्या मालकाची एक परिस्थिती आहे का, 4 रावणापैकी एका रावणानं प्रभू रामचंद्राचं हरण केलं. कर्म सांगायलो, कर्म नाही चुकत, नाही चुकत, हरण केलं. आणि मग पहाटे भगवान प्रभू रामचंद्राला त्या नालायक रावणासोबत युद्ध करावं लागलं. पंढरपुरातल्या मालकाला, विष्णूचाच अवतार, युद्ध करावं लागलं. इतकं युद्ध तुंबळ झालं दोघातच. तो रावण प्रभू रामचंद्राला मारित होता आणि प्रभू रामचंद्र त्याला मारित होते. पण भानगडी एक झाली सज्जनांनो, प्रभू रामचंद्राने बाण मारला की त्याच्या अंगातून रक्त पडत होतं आणि जितके थेंब पडले तितके रावण तयार होत होते. ते 10 तोंडाचा सांग ना बरं मी. दुसरा 4 रावण होते, 4 त्याच्यापैकी एक. घरी गेल्या बघा मोठाले मोबाईल आहेत तुम्हाला, असं इचकायचं नुसतं. तुम्ही एरवी कसं इचकितात असं असं असं, तसं हे पण इचकान घरी गेल्या, वेळ भेटल्यावर भेटा, काम बंद करून नका करू. मारावं तर जास्त तयार व्हाले आणि नाही मारावं तर बेटा आपल्याला मारायले. संकट येऊ घामाघूम झाले. माणूस संकटात कोणाला हाक मारतं माहिती आहे का, अशी ठेस लागावा. आई ग, काय म्हणते माणूस, आई ग, मेवणीचं नाव घेत नाही. मी नाही म्हणायचं बरं का, आदरणीय पूजनीय कोठाळकर दादा म्हणायचे, साहेबराव महाराज कोठाळकर. आपली पात्रता पण नाही ते म्हणण्याची. मोठा काटा मोड्या काय म्हणतंय, आई ग, बाई ग, आई ग, इतकंच म्हणतंय. आणि डोळ्याला पाहत असताना दृश्याच्या पलीकडचं चरित्र ज्या वेळेला घडत असतं त्यावेळेला तोंडातून शब्द पडतो, बापरे बापरे, हा शब्द पडत असतो. आणि ज्या वेळेला अतिसंकटाचं टोक येत असतं त्यावेळेला आपल्या कल्याण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आठवत असतं. मग तो आपला कुलगुरू असेल, आपला टोकाचा एखादा फार जवळचा हितेशी असेल. माझ्या विटेवरच्या मालकाला एकाच व्यक्तीचं नाव आठवलं, मारुतीराय. हे पवनसुता, इतकं तोंडातून पडणं उडी हाणणं सगळं झाली. जी मालक डोळे भरून आले प्रभू रामचंद्राचे. हनुमंता, अयोध्येचा कारभार कसा सांभाळायचा, कशी वाट लावायची, तू बुद्धिमत्तान वरिष्ठम, तुला कसं ठरवायचं ठरव बाळा, आता मी वाचत नाही. मारुतीराय म्हणले, तुम्ही आणि कोणाला बोलायले, एका चिरंजीवाला मारुतीला बोलायले तुम्ही. मालकानं सांगितलं, अरे मी तुलाच बोलायलो राजा, हे वाचू देत नाही रे मला. हाना माझ्या देखता, काय हाणायचे, त्याला एक बाण मारला आणि जितक्या चिळकंड्या पडल्या त्या रक्ताच्या थेंबातून पुन्हा तयार व्हालीत, आणि नाही हाना होतं ते मला हाणतंय. मारुतीराय म्हणले, मालक एक सांगू का, हा किती नालायक आहे. ब्रह्मदेवाला विचारलं तर याचा नालायकपणा मोजायला तराजू नव्हतं. पण नालायक जर पंढरपुरातल्याच्या हातानं मरत नसल तर एक समजायचं, त्याची बायको पतिव्रत आहे. बायको पतिव्रत आहे. पंढरपुरातल्या मालकाला बऱ्याच नालायक मारत असताना त्यांच्या बायकांची अडचण आली. तुम्हाला एक सांगू का, पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात रावण कधीच मरत नव्हता. माना नका मानू, काय घेणे मला त्याच्याशी, मी वाचून सांगायलो तुम्हाला. रावण एकदाही प्रभू रामचंद्राच्या हातानं सरळ सरळ मरत नव्हता. पंढरपुरातल्या मालकाला 2 लोक भायकावं लागले, एक त्याची बहीण आणि एक त्याचा सक्का भाऊ. त्या तुटक्या नाकाचीच्या, तुटलेल्या नाकाची होती ना ती, तिच्या डोक्यातला स्क्रू ढिला केला, जरा ढिला केला स्क्रू, आणि स्क्रू ढिला झाल्यावर ती दादाला म्हणली, दादा मला एक वहिनी आण. तेव्हापासून याला लहान लहान लेकरायला ते गाणं शिकिते, दादा मला एक. काय रे सुदर्शन, असं असतं, गुदगुल्या होत्यात तुला बी. भंग केला रावणाचा आणि बिभीषण फोडा. म्हणून बिभीषणाला माझ्या 18 मालकांपैकी एका मालकानं मूर्ख पदवी दिली. आपण नाही म्हणायचं बरं, पण मनशी बिभीषण शहाणा परितो महामूर्ख जाणा. मालकांचं वाक्य. आपली पात्रता नाही बिभीषणाला मूर्ख म्हणण्याची. का? कारण आपल्यापेक्षा जास्त चांगल्या प्रतीचं भजन बिभीषण करत होता. कारण सांगू तुम्हाला,
इथं बसलेल्या कोण्याच माणसानं पेटलेला अग्नी भजनानं इजवायचा, मी मरूस तर त्याच्या बुटालाच पालिश करीन, नाही तर त्याच्या बुटाचं मंदिर बांधीन. पण बिभीषणानं घर जळूच दिलं नाही. प्रतापे सबळ नामाचिया तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ, प्रतापे सबळ नामाचिया. अख्खी लंका जळाली पण बिभीषणाचं घर जळालं नाही. हा पुरावा ओरिजिनल शपथ पुरावा. आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण की कुटिया कैसी बचाई रे. एकट्या घर विभीषणाचं घर जळालं नाही का? तो भजन करत होता. आपलं भजन तितकं पावरबाज नाही म्हणून आपण विभीषणाला नाव ठेवणं चुकीचं आहे. तो मालकांचा पुरा आहे, त्यांचा अधिकार आहे, अधिकार आहे त्यांचा. असो, रावणाची मंदोदरी सात्विक आणि सदाचारी पुण्यशील स्त्री होती. तिथं 5 पतिव्रतेच्या यादीत आहे. कोणत्या कोणत्या होत्या 5? सीता, अहिल्या, तारा, द्रौपदी, मंदोदरी. या 5 पतिव्रता. याच्यातल्या मुख्य 34 नायिका होत्या. हे कॉलेजमधले पुढचं त्याच्यातली एक सांगतो आता. त्या 34च्या यादीमध्ये सावित्री आली. पारनिरोर कंकनो भय जायते न दक्षिणाधिपती. ही दक्षिण दिशा आहे ना. पारनिरोर कंकनो जायते दक्षिणाधिपत्यम, तेजो भय कांती दिवाकरम, ममम ललाट प्रपलचम दातृत्वम देहिमा. हातातल्या बांगड्या दाखिल्या. त्या बांगड्याच्या तेजानं डोळे दिपले आणि ते म्हणला काय देऊ, मा नवरा नेलास ते वापस कर. आणि आणलाबाईनं यमाच्या दाढातून सत्यवान वापस. आणि त्यानं वापस दिल्या. मग आरती पेटिली आणि दोघांनं दक्षिणेकडे तोंड करून आरती गायली. आरती यमराजा बंधू सहेश नदीजा, सोडवे पते माझा, दक्षिणेचे राज्य तुला, देवा कुमकुमदान ओ संगा मागते रे. याच्यातला एक मुख्य शब्द बंधू सहेश न देजा. मग भाऊ मानलं. सामान्य ताकद आहे. त्या 34 मुख्य नायिकापैकी ती एक आहे. पुढे पुन्हा सांगणार आहे मी जेवढा वेळ भेटन. माझं मत आहे दुपार झाली की बैल सोडे पाहिजे. चालेल. आणि कीर्तनकारानं 2 तास झालं की आपलं जे इठेल केलं पाहिजे. माणसं बेजार नाही केलं. हो ना. आपल्या टायमात चौकटीत लांबवायचं नाही. मारुतीराजांनी सांगितलं आईसाहेब अधिकारी आता. तर प्रभू रामचंद्र म्हणले आईसाहेब कोणाला म्हणायला? ह्या नालायकाच्या बायकोला. तो भगवान म्हणले नालायकाच्या बायकोला आईसाहेब? ते म्हणले मी संन्यासी आहे. मी कामाला इस्तू लावला, वासनेला इस्तू लावला. जगातली जी स्त्री दिसेल मी तिला अंजनीसारखंच मानीन. याला म्हणायचं वारकरी, याला म्हणायचं साधू, हो याला म्हणायचं पारमार्थिक. आईसाहेब आहेत. मी नाही वाचत, काळजी करू नका. मारुतीराय गेले आणि चंद्रसेनेच्या दारात लोटांगण घातलं. केवढा मोठा संन्यासी, फार मोठा संन्यासी दादा, इतका मोठा संन्यासी. असा संन्यासी होणे नाही. 19 संन्याशीपैकी 1 नंबरचा संन्यासी. लोटांगण घातलं. दाशीनं सांगितलं मालकीनबाई. कोणीतरी लोटांगण घातलं, पाहिलं, तेज बघितलं. त्या बाईनं सूर्याकडे बघितलं तर सूर्याचं तेज लाजत होतं. इतकं मारुतीरायचं तेज होतं. पहाटच गिळायला गेलं तर आता उद्याच्या 6 तारखेला अभंग म्हणावंच लागते. ते येणाऱ्या 6/3लाच ना, 3ऱ्या महिन्यातल्या 6 तारखेला सकाळी. का नाही भेटणार तो? मग बाईच्या लक्षात आलं जनलोटांगण घातलं तो साधा नाही. बाईनं प्रणाम केला. ती बाई फार अधिकारी होती. कळून तुम्हाला किती अधिकारी होती तर. 34 नायिकेपैकी 1 होती. याच्या पलीकडे सांगू का, या 5 पतिव्रतेपेक्षा 1 काकण शिल्लक होती. ती काय मही चुलती नव्हती, मही कोणी पाहुणी नव्हती. पुराण सांगते म्हणून बाळू सांगतोय, म्हणून नाही. एखाद्याने विचारलं तर आपल्याला त्याला बोलायची ताकद आहे. ताकद म्हणजे आपण वाचिलं याच्याकरता. हो. लोटांगण घातलं. कोण आपण? मी मारुती. कोण मारुती? भगवान प्रभू रामचंद्राचा भक्त, रामभक्त, हनुमान, अंजनी सुतूच. हो मीच. बाईनं भाषाच बदलली. तुम्ही मारुती आहेत? लोटांगण घातलं.
हे पवनसुता, एक करताल, तुमचे मालक माझ्या दर्शनाकरता घरी येतील का? तुमच्या मालकाचं, मला चुकून बोललो, तुमच्या मालकाचं मला दर्शन घ्यायचंय, ते आमच्या घरी येतील का? मारुतीराय म्हणले, वाचले तर येतील, वाचले तर येतील. अरे हनुमंता, तुझ्यासारखा बलशाली, बुद्धिमतान वरिष्ठ, बलाची देवता, एवढा मोठा भक्त त्यांचा असताना, आणि ते जगाचे मालक आहेत, त्यांना कोण मारीन? तो हाच मालक मारायला आहे. नाही, दर्शनाला आणशील का? आणतो म्हणे, पण वाचले पाहिजे. एक काम कर म्हणे, आमच्या मालकाचं रक्त पडल्याच्या नंतर दुसरे मालक तयार होते, तर तू काय कर, 10-15 मिनटाकरता त्या पर्वताच्या गुंफेला एक दार आहे, तिथं अमृताचा कलश आहे, त्याच्यातलं अमृत भुंगे नेऊन तिकडं टाकतात, माझे मालक शिल्लक तयार होते, तोपर्यंत ते भुंगे तिथं आडव. इतकंच सांगितलं बाई ना, भुंगे काय कर, आडव, आणि मग माझे मालक थोडे मूर्छना येऊन पडतील, आणि प्रभू रामचंद्र मेलं म्हणून सोडून देतील. ते इकडे येतील, मी त्यांचं दर्शन घेईन, आणि प्रभू रामचंद्र गेल्यावर मी पुन्हा कप भरून अमृत आणीन, त्याच्या अंगावर टाकीन, पुन्हा जिथं करीन. ती बाई चंद्रसेना आहे, तिचं नाव आहे चंद्रसेना. पुढची ताकद ऐका तिची, ऐका ताकद, ऐका तिची. हो, जास्त करून तुम्ही ऐका, तुम्ही ऐका, तुम्ही ऐका जास्त करून. मारुतीरायला सांगितलं होतं त्याला आडेव, काय केलं या पठ्ठ्यानं माहिती? हाणलेच, हाणलेत. हाणाला का काठी होती का काय? आईसाहेब होत्याच शेपटी, आईसाहेब चपक्यातच भुंगा खलास. काही ठराविक भुंगे राहिले, लफ 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 कापू लागले असे ते. हो, अरे बापरे, म्हणजे काय प्रणाम. मारुतीराय म्हणले, बेटे हो, हरामखोराला जिवंत करता आणि जगाच्या मालकाला त्रास देता, भडव्या होत, वाचूच देत नाही तुम्हाला. ते काय असं लुचे पिचे होते का काय? थांबन मी आता कष्टा घालतो आणि येतो, गेलं तर उरकते. मारुतीराय होते. भुंगे म्हणले, आमचा वंश संपू नका, भुंग्याच्या जाती 14. तुम्हाला एक भुंगे माहीत असते, गोळे करणार. अण्णा तुम्हाला काय माहीत? गोळे करणार भुंगे, भुंग्याच्या जाती 14. माझ्या शिक्षणाच्या काळात एक कविता वाचिली मी, एक चांगलं सुभाषित होतं ते कालिदास. कोणी एक विचित्र पुतळा जेवावयाशी बैसला, जेविता जेविता पात्रे चिनी भक्षिला. 14 जातीपैकी एक भुंग्याची जाते, ती फक्त फुलाचा मकरंदच खाती, दुसरं काही खाऊ शकत नाही. पण तो भुंगा कमळाच्या झाडावर सूर्योदय झाल्यावर बसतो, कारण कमळ सूर्योदय झाल्यावर उमलते. कमळाच्या विशिष्ट प्रकारच्या जातींचं मला नाव माहीत आहे, पण अजून काही जाती आहेत, तिथपर्यंत मी पोचलो नाही. मला फक्त 9 जाती माहीत झाल्या. त्याच्यापैकी 8 जाती वरी तोंड करून उमलतात, मला माहीत झालेल्यापैकी. आणि एकच अशी कमळाची जात आहे, विरोधात आहे. सूर्य उगवल्याच्या नंतर उमलतात त्या 8 जाती, आणि सूर्य मावळला की मिटतात त्या 8 जाती, आणि सूर्य मावळल्याच्या नंतर रात्री उमलतात आणि खाल तोंड करून उमलतात, ते ब्रह्मकमळ आहे. त्याचं तोंड वरी नसता, खाली तोंड आहे, खाली तोंड आहे त्याचं ब्रह्मकमळाचं. चला, मग सूर्य मावळला की कमळाचे पाते असे मिटतात. चांगल्या लाकडाला भुंगा लागूच नाही, आणि एकदा का भुंगा लागला, तुम्ही काही करा, कवाडाचं पिठच रेटन त्याला भेटन. एसटीत आधी बसन त्याला जागा नाहीच. दरुजातून जाता आलं तर खिडकीत रुमाल टाकावा. पाठ दोघायला होतं, एका मतावून होतला खेळ होतं कधी कधी असं. लाकूड कोरायची ताकद, पण सूर्य मावळल्यावर भुंगा तसाच मरतो, पण फुलं टोकरीत नाही. जेविता जेविता पात्रे चिनी भक्षिला. ज्या ताटातला मकरंद खाणारा भुंगा सूर्यास्त झाल्याच्या नंतर त्या फुलानच भुंगा मारून टाकला. इतकी एक 14 पैकी एक कोमल जाती भुंग्याची, म्हणजे सात्विक. हे तर अमृताचा स्पर्श झालेली भुंगे होती. शरण आले.
मारुतीरायासारख्याला शरण आले. काय काम, काहीच नाही म्हणले. त्या बाईचा पलंग टोकरा. बुद्धिमतांवरिष्ठ मी थोडंसं सांगतो, चमच्याभर तूप घेतो समुद्रातलं. मारुतीरायाचं बुद्धी किती मोठी होती. बाईनं सांगितलं, हनुमंता भुंगे आडो. प्रभू रामचंद्र इकडं आले की मग प्रभू रामचंद्र माझ्या घरी येतील. मारुतीरायानं सांगितलं, दारात नाही, आतमध्ये बसू. पण एक लक्षात ठेवा आईसाहेब, माझ्या मालकाला विघ्न चालत नाही. याचे 1-2 पुरावे सांगतो. कोणता विघ्न? चक्षुया चक्षुपाती मिनलिया वरुता नियती तयावधीची आई ती विलंबन चाले. सांगू खाली येऊन, वरचं पापण खालच्या पापणाला लागतंय, त्याला आपण निमिष म्हणतो, क्षण म्हणतो. इतक्या वेळापुरतं जरी विघ्न झालं तर माझे मालक मधात येणार नाहीत. तिनं सांगितलं, अरे मी कोण आहे? तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. ताकद आहे तिची. याच्या पुढचा एक पुरावा सांगतो तुम्हाला. असे 4 का 5 पुरावे येतं, पण मला आता 2 आठवायला येतं. बस झाले तितके बी 2 तिकटापुरते असले, बस झाले. जाताना धकत कसं बी मग. दुसरा एक पुरावा आहे, केसाचे आडवे भाग नाही. रोमतंतु भयो सवे भागाती चतुर्दशम. केसाचे उभे 14 भाग करायचे. उभे उभे, आडवे नाही, उभे उभे. एक केस किती बारीक असतो, त्याचे उभे 14 भाग केल्यावर 14वा भाग किती बारीक असेल, चष्म्याने दिसेल का देऊ. तै रोमाचे चतुर्थ भागे तै मोजिता विभागे तै विलंबाचे निभय भागे शन एकच गा. जाबाली बकदालभ्य भृशुंडी ह्या लोकांनी पुरावे दिले. तितकं सुद्धा सहन होणार नाही. बाईनं सांगितलं, तानच घेऊ नको. त्या भोंग्याला सांगितलं, बेट्या हो पलंग सजून ठुलाय. कर्म सांगायला प्रारब्ध क्रियमान सजून ठुलाय, तुम्ही असं खा. बदाम ज्या बरणीत टाकले त्या बरणीचं ढक्कन उघडं ठेवा आणि त्याच्यात एक गुळाचा खडा टाका. आपण मग त्या छोट्या छोट्या पाहुण्यामध्ये जातात. मुंग्या देखून या गुळ धाव खाली. गुळाचा खडा, साखरेचा खडा, खडी साखरेचा खडा पाहिला की मुंग्याला मूळ वाटी द्यायचं काम नाही. आपण मग त्या सुरुवातीला. आणि आम्हाला बदाम येत होते पहिले पूजेचे. तर ते पूजेचे बदाम सगळे गोड नसतात, काही कडू जहर असतात. तर मुंग्या हुशार, ते बदाम खात नव्हते. मी मुद्दाम डबं उघडं ठेवायचं. ज्या बदामाला मुंगी चिटकली ते बदाम काढून ठेवायचं. तुम्हाला एक माहिती आहे का, पोपट त्याच आंब्याला चोंच लावतोय, त्याच्यातला गोडवा विशेष असतोय. जेवताना तीच करंडी खाची. काय त्याच्या चोंचीस ती ताकद असेल, काय काय ते प्राणी मात्राला विश्वाच्या मालकानं दिलेलं ते वरदान. बदाम जर मुंगीनं पूर्ण खाल्ला तर वाटतच नाही बदाम संपलाय. जशाल तसं वरून टरकल, दाबल्यावर कळ तू काहीच नाही. तसं चट मधलं खाल्लं, टरकल ठुलं पलंगाचं. 52 चंदनाच्या चौरंगाचे पाय होते. 52 चंदनाचे पाय होते पलंगाला. चट खाल्लं. धार दिवशी तो रावण खाली पडला. आनंदाची आबूक ठोकली पंढरपुरातल्या मालकानं, वाचलो रे. आणि मग मारुतीराय, चला आंघोळ करून घरी जाऊ. मारुतीराय म्हणले, आंघोळ नंतर, आधी त्या बाईच्या घरी चला. मालक म्हणले, अरे एक रावणानं अशोक वाटिकेत ठुली तर मला किती जगिता येते, पण 7व्या अवतारात मला दुसरी करता येत नाही. मर्यादा पुरुषोत्तम आहे. सूर्यवंशाची रीत आहे. आणि मी जर या वंशाला दूषण लावलं या अवतारात, मी बंदिस्त आहे. तर आहा कटा त्याचे करीती वंशी दुराचारी पुत्र झाला. शाप देतात पितर, शाप देतात, हे नाही करणार. मारुतीरायाने सांगितलं, देवा नुसता पलंगाला पाय लावला की पलंग मोडणार, आणि मोडा की मग तुम्ही तिथं थांबायचं नाही, असं मी वचनबद्ध केलं. काय डोकं लावतो पवन सुता. अरे पतिव्रतेचा पलंग माझ्या पायानं मोडल, तिची देवावरी सत्ता नाही मोडत. मारुतीरायाने सांगितलं, मी सगळं केलं, तुम्ही ताण घेऊ नका, माझ्यावर विश्वास ठेवा.
माझ्यावर विश्वास ठेवा. तर प्रभू रामचंद्र म्हणले, तुला संन्याशाला हे आगावपणा करायची काय गरज होती, मागणं पुढं फुटका उडत. नाही म्हणले, ज्यानं लग्न नाही केलं त्याला तर लय संसारीच का वाटते. तुम्ही अजून मी लक्षात घ्या, आमच्यापेक्षा ज्यानं लग्न नाही केलं का ते महाराज जास्त संसार सांगतो. विठाला विठाला कारण ते काय असेल देव जाणे, ते देवानं त्यांना मेमरी कार्ड टाकलेलं असते. ते संसारावर जास्त बोलत आहेत, फक्त लग्न करीत नाहीत. असं मी खूप ठिकाणी लहानपणापासून कीर्तन ऐकतो ना. योग असा आला, तू काय कशा करता, ऐका ना म्हणजे मालक, हे जर करीत नव्हतं तर तुम्ही वाचत नव्हतात. हे जर करीत नव्हतं तर तुम्ही वाचत नव्हतात. तुमच्याकरता केले. बरं चाल. मारुतीरावर विश्वास होता. पोचले तिथं. भगवंताला पाहिल्याबरोबर काय त्या बाईला आनंद. जगाचा बाप आहे. तर बाहेरच्या दरवाजापासून प्रभू रामचंद्राचा अंतःकरण तिला प्रणाम करीत होतं, प्रणाम करीत होतं, प्रणाम. ही प्रभू रामचंद्राची व्याख्या आपल्यासाठी पोषक आहे. ज्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम वृत्त आहे का, त्या अवतारात तिनं जरी प्रभू रामचंद्राची अपेक्षा केली असेल, पण प्रभू रामचंद्र तिला मायेच म्हणत होते. ही त्या अवतारातली ख्याती आहे. अंतःकरण तिला आई म्हणून पुकारित होतं. गेले ना, अंगठा मारला पायाचा, पायाचा अंगठा मारला, कडकड कडकड पलंग वळला. निघाले वापस. सव्य अपसव्य भागाची दृष्टी ज्या येते, तिच्याकडे पाठ केली, तिकडे तोंड केलं. भगवान चाललात, माफी असावी, माफी असावी, माफी असावी, माफी असावी. देवानं पाहिलं नाही, पण एक वरदान दिलं. या अवतारात मी बंदिस्त आहे. बोलीला वाल्मिक तैशेची करीन वर्तोनी दावीन. हा, मला त्याच्या पुढे जाता येत नाही, पण पुढच्या अवतारात तुला एक पत्नी म्हणून स्वीकारीन. तर 16,108 बायका केल्या. भागवत किती ऐकले तुम्ही? बरेच भागवतकार तुम्ही वाट पण लावली, म्हणजे त्याचं आयुष्य संपल्यावर गेले बिचारे, तुम्ही थोडेच मारले. पण 16,108 बायकांपैकी चंद्रसेना पुढच्या अवतारात कोणत्या नावाची बायको होती सांगता येईल का? हा, पक्क आहे काय? म्हणजे असं त्याचा काही पुरावा श्लोक सांगता येईल का? नाही असंच का सोनाराच्या नळीवाणी फुकलं तिकडे गेलं? असं नाही, असं एरंडाचं गुराळ नाही सांगितलं पाहिजे. विठाला विठाला हे जियेने तेज कांती प्रसन्न केला, जिये चरुणावरती लोळला, तो पियुषाचा संचय ठेला, चंद्रसेना मनती तेला. ते वरद हस्त पावली, सत्रजिताची कन्या झाली, शिमंतकावरता ठेली अवदानेची गा. मग 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं, मनी देणारा हुंडा तिच्या बापाने दिला. हे त्याचा पुरावा आहे. विठाला विठाला ऐकणारे माणसं इतके हुशार व्हावा की कीर्तन करताना काही काही माणसाकडे पाहिलं की कीर्तनकाराचं धोतर घामानं वलवा, पटक्यातून घाम सुटावा. इतके हुशार पाहिजे तुम्ही. तुम्ही काही काही गोष्टी वाचिनत म्हणून पांचटायचं धकायला. विठाला विठाला चांगल्यांच्या पुढं बस जा. कधी कधी माझं कीर्तन टाळलं तरी हरकत नाही, पण उद्याचं कीर्तन वयाची 75वी ओलांडली. 27 वर्ष झालं एकाही वारीला गैरहजर नाहीत गुले बाबा. 27 वर्ष झालं पाहतो. 27 वर्ष. ही वारी झाल्यावर त्यांना निमोनिया झालता. कालची वारी झाल्यावर 75वी ओलांडली. 75वी. तरी पण ज्ञानोबाराच्या 16 शेडगे दिंडीमध्ये ते चालत असतात. मी काही बोलत नसतो, पण तशा माणसाला चालता चालतात प्रणाम करीत असतो. आपलं उजळून निघत असते. एखाद्या वेळेस आमच्यासारख्याचं नाही कीर्तन ऐकलं तरी चालेल, ही लोक ऐकत जा. तुम्हाला कारण सांगू, परमार्थात चुका करणाऱ्या भडव्याचं ऐकलं की पाप फेडावं लागते. पुरावा ऐकला तुम्ही? पुरावा ऐकला मी नाही. पुरावा देत मला हे बसावं लागते ना माणिक भाऊ. मला हे सुद्धा माझं पाप समजतो मी. पण पुन्हा एक वाटते देवानं आपल्याला वाचिलं. तुम्ही होते प्रत्यक्ष पाहायला. मला मणक्याला मार लागल्यामुळं जास्त पाय हलतो.
काय सांगू लागलो? सत्यभामा. चंद्रसेना. हा, सुलोचना बरेच म्हणले ना. चंद्रसेना. योग असा आला, पुढच्या जन्मात पत्नी करताल, पण लक्षात घ्या, जिनं स्वतःच्या कपाळाचं कुंकू पुसलंय तुझ्यासाठी. देवा, तुझ्यासाठी स्वतःच्या कपाळाचं कुंकू पुसलंय. तुला फक्त काही औपचारिक भोग घेण्यासाठी पलंगावर बोलील तर तू अंगठ्यानं पलंग मोडास. लक्षात ठेव, पुढच्या अवतारात जरी तुझी पत्नी झाली तरी पण याच अंगठ्याला जरा नावाचा पारदी बाण मारीन आणि तुला संपीन. भिल्ले विंधिले शारंगार. ज्या अंगठ्यानं पलंग मोडा त्याच अंगठ्याला साहेब द्वापार युगात बाण लागला. त्याला कर्म नाही चुकीत आलं. आता इकडं बघा, ह्या बाबाकडे निघाले प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्र निघल्यावर यानं चढता पाय घेतला तर ती बाईला हुशार, ती धरली मागून शेपुटी. हो बाई, किती अधिकारी सांगू तुम्हाला. गरुडाला अमृत दोनदा भेटलं. दाता बुवा, दोनदा गरुडाला अमृत भेटलं, टिकिता नाही आलं. सर्पाच्या माईला कदरूला एकदा अमृत भेटलं, टिकिता नाही आलं. राक्षसायला नालायकाला अमृत भेटलं, पण मोहिनीकडे पाहत राहिले आणि दारूच पिले. मोहिनीचे रूप धरी धरी घन श्याम ग, अमृताची साठ वाटी करी घन श्याम ग. क्या बात आहे, वा सुदर्शन, छान छान. हे त्या लेकरायचा आवाज छातीच्या वाढवा ना, हे तुमचं चांगलं केलं. हे बा, ते तुम्हाला एकदा बी म्हणले आवाज वाढू नका. मी लय पकवादे पाहिले की लाऊडस्पीकरवाल्याला 1000 खालून देतात आणि ते म्हणतात कीर्तनकाराची गायकाची काशी करा, आमचाच वाढवा. लय पाहिले, एकदा तुम्हाला म्हणले नाही म्हणून तुम्ही मनान वाढा. रड्यावच माईनं पाजाव वय, तिला कळावं ना, सकाळपासून पेलं नाही, आता 2 वाजता पाजावं म्हणून. विठाला विठाला. मी माणिक भाऊ चुकून खोटं बोलणार नाही आणि भेणार बी नाही कोणाला. नका घेऊ कीर्तन तुम्हाला 30 गाव पट्ट्याला 36 गाव. मला पायपे पैशाचा असा. बायको एकचे 2च लेकरे, वडील 90ला गेले, आई जिवंत आहे, काय ताण नाही, भरपूर पैसे आहेत, काय हराम खोरायचे अंडरडी घालणार नाही. कोणाला पटलं आणा, नका पटलं नका आणू, काही गरज नाही. माणसानं स्पष्ट बोललं पाहिजे. मी त्या स्पीकरवाल्याला म्हणलं, का रे आम्ही तुझा काय बांध कोरला होता? तुम्ही काहीच नव्हता कोरला, पण त्यानं फाईल सरकिण्यासाठी वजन तुलतं. हे 500-500च्या 2 नोटा त्यानंच द्याल, त्या पकवाद्यानंच, म्हणून त्याचा आवाज मला मोठा करावाच लागला. अरे मी म्हणलं, अरे तो कीर्तन मातीत घातलंस, चांगले प्रमाण म्हणणाऱ्याचे प्रमाण मातीत घातलेस, तुला काय भेटलं रे? ते म्हणलं मला काय भेटू, पण त्याला त्या भडव्याला तर कोण्या नरकात टाकावं हे देवाला पण कळायचं नाही. संप्रदायाचा नियम काय उतरेश्वर बुवा दत्ता बुवा? 1 नंबरचा आवाज वक्त्याला, 2 नंबरचा तुम्हाला आणि 3 नंबरचा हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे बरं का. माझा नाही, माझा नाही. पण हे बिचारे काय नाही म्हणले, साऊंडवालं चांगले वाढे म्हणले, वाढीत. आता मायराडे शो पाजित नाही, ते कसं वाढी? त्याला म्हणावंच लागेल ना वाढे म्हणून. चांगलं धरली शेपूट. हा अमृताचं सांगू लागलो. राक्षसायला अमृत भेटलं, देवाला नव्हतं भेटलं बरं का. हे मोहिनीच्या नादी लागले. मोहिनी लय बेकार असते. 527 एकर जमीन आमच्या पाहुण्याला. गळ्यात मी मारुती राहायच्या पुढं सांगायला मी एकही गोष्ट तुम्हाला सांगितल्या मग म्हणीन हे खोटं आहे. पण 527 एकर, मी 6वीला त्या गावात लग्नाला गेलतो तर 527 एकर जमीन आमच्या पाहुण्याला. शेवटच्या टप्प्यात ते पाहुण्या दैले वडीत होता. दैले कळालं का? वडून टाकलेल्या बिडीच्या दोंडकाला आमच्याकडे दैल्या म्हणते. अंतू भाऊ 527 एकर जमीन मोहिनीच्या नादी लागला होता. एका माणसाकडं 250 मशाली सोन्याच्या होत्या. 2.5 किलोची, 1.25 किलोची, 2.25 किलोची मशाल सोन्याची गावरान तुपात जळत होती संध्याकाळी. घासलेटाचा दिवा नव्हता. शेवटी कांदान भाकर भेटली नाही त्याला. गंगाबाई नावाच्या मोहिनीच्या नादी लागला. तिचं नाव होतं गंगाबाई. त्या काळातली नृत्य सम्राज्ञी होती. हो, ती फक्त भेली निळोबा राहायला. ती
कोणाला भेली? फक्त निळोबारायला. आणि मग ह्या गंगाबाई नावाच्या नृत्य सम्राटनी आणि गान सम्राटनी हिनं 250 मशाली सोन्याच्या ज्याच्याकडे ज्याच्या दरबारात त्याचा चुरा केला. चुरा बुकीत कांदा फळडा चिंगळी उडून गेली. सरकलं इकडं तिकडं पांगडे. आणि मग एका लावणीकाराच्या लक्षात आलं अभंग किती श्रेष्ठ आहे. मधुर मिलन आज लाभला सुगंध सोन्याला लावणी बुलली अभंगाला लावणी बुलली अभंगाला लावणी बुलली अभंगाला. मग ती गंगाबाई नावाची स्त्री निळोबारायाच्या पाया पडली. हौदाची तुटी मोकळी केली, स्नान केलं आणि निळोबारायची श्रोता झाली. पण अगोदर ही नृत्य करत होती. लय मोठ्या माणसाला वाजलं. ज्याचा वाडा जळाल्या पेटल्यावर 4.5 महिने जळत होता. इतका मोठा वाडा होता. आपला नव्हता 2-3 मासडा. तो भाऊ तुम्हाला नाही म्हणालो, तुमच्या इथलं तर दूध भाकर खाल्ली कसं म्हणावं आहे का नाही. ज्याचं मीठ खावा त्याच्या विरोधात कसं बोलावं. इतकी मोहिनी बेकार. अमृत भेटलो मस्ताडे बेटे मद्याच्या नादी लागले. देवायला अमृत भेटले हे तरी कुठं शिस्तीत राहिले. देवाला सांगावं लागलंय मी वरून बाई आहे ना आतून बुवा आहे. मोहिनीचे रूप धरी धरी घनश्याम. भागवतात वर ना मला वाटतंय समुद्र मंथन हे आता लय भागवत सांगायले. हे आता गिरगाव करायला डुबिनार. तुमची कृपा. चांगला अभ्यास. वा या बात दुसऱ्याची प्रगती पाहिल्यावर ज्याला आनंद वाटतो त्याला वारकरी म्हणायचं. आणि दुसऱ्याचं बरं झाल्यावर ज्याला खपत नाही त्याला रावण म्हणायचं. रावण हा अतृप्त आत्मा होता. अतृप्त आत्मा होता. अतृप्त आत्मा होता. चांगली माणसं आहे ती. गोड आवाजावर प्रभू ते गोड अशी माणसं. मोहिनी सांगू लागलो ब्रह्मदेवाला खुनिलं 8 डोळ्याच्या. तू इतका काय भुलला. मी वरून बाई आहे ना आतून बॉय. तरी वाल खिल्ले तयार केलेत त्यानं. हे जास्त अडचणीत नको इचून निघत असतात. घरी गेल्या वाचा ना तुम्ही ते. दुसऱ्या एखाद्या पुराणकाराला विचारा. एकट्याचाच कौरव पिना पाडता रे बाळू. नाही टिकीत आला अमृत. ह्या बाईनं अमृत स्वतंत्र व्याप्तीत आणलं. अमृताचा कलश प्राप्त करणारी जगाच्या पाठीवर विश्वाच्या पाठीवर एकच बाई होती चंद्रसेना. आणि अमृताच्या बळावर नवऱ्याला सांगितलं चंद्र सूर्य तोपर्यंत विधवा होणार नाही. चंद्र सूर्य तोपर्यंत कपाळावरचं कुंकू कोणी पुसणार नाही. आणि मारुतीरायला सांगितलं हनुमंता तो भुंगे मारलीस. नाही म्हणले. आपण नाही मारले. बिलकुल नाही. आपण मारलेत नाही. ती बाई का दुसऱ्याच्या कोठ्यातलं शेण चोरणारी होती का? ती बाई शेजारीन उठायच्या आधीच फुलं तोडून न्यायचे महादेवाला व्हायचे. मै झाली पूजा. हो अरे चोर सोसायटीचे अध्यक्ष दुसऱ्याची फुलं चोरीतीन महादेवावर फुलं टाकी ती गौऱ्या टाकल्याचं पाप लागन तुला. काहीतरी पुरावा आहे ना एक आहे काहीतरी पुरावा. मला वाटते दगड मारल्याचं पाप लागतंय. हो हे तिथैसे दगड. आळंदीला असताना घुले बाबासोबत तात्यासोबत अजून 4-2 चांगल्या लोकांसंग फिरणारा माणूस. मागं माझजवळ बी होते. पण त्याला आता सांगितलं तुमच्या नदीला पाणी आहे तिथूनच ऊस फिरवा. तुमची नदी आटल्यावर मग गिरगावकराकडे या. चैत्र संपल्यावर नद्या शक्यतो आटत येतात. माही नाही आटत. मग आपल्याकडे त्यांना प्रवेश. एक जण म्हणला उत्तरेश्वरचा तुमचा काही वाद झाला का. म्हणलं तू मिटवायला येतो का. तूच मिटेव ना. तू बायको 17 भाईच्या मिरच्या तोडायला चालली. तू दुसऱ्याच्या बिड्या वाढायला ना. आमचं काहीच काय असं दिन काय करायचं. मला मजा आपल्या परिसरात येते बरं का. तुम्ही आपल्या परिसरातले म्हणून नाही. मला जितकी मजा आपल्या परिसरात आहे इतका श्रोत्यांचा ओघ हे पुन्हा नाही कुठं नाद करायचा. काय नाही काय भिमलेलं या भागाला. या मातीत ताकद या प्रांतातल्या. दुसरी अजून ताकद सांगू का. महाराष्ट्रातला पहिला शास्त्री या भागातला आहे.
महाराष्ट्रात 3च शास्त्री आले, तेव्हा कोणीच शास्त्री नव्हतं. महाराष्ट्रात 3च शास्त्री, तेव्हा एकही शास्त्री नव्हते. जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर. या प्रांतात सुगंध आहे. त्या काशी विद्यापीठाची पहिली. आता शास्त्रींची संख्या भरपूर आहे. आता आपलं नशीब मोठं आहे, भरपूर शास्त्री, पण त्या काळाला 3च होते. त्याच्यातला एक आपल्या भागात होता. विठाला विठाला. सामान्य भागे ज्या प्रांतातल्या बाईचं बाळंतपण करण्यासाठी पंढरपुरातला मालक येत होता ठाकूर घराणा. ज्या घराण्यातले घोडे एकादशी धरायचे गावकर ठाकूर घराणा. काय ताकद हो. आपला भाग किती मोठा सांगू मराठवाडा. या भागातल्या साधून यज्ञ केल्याच्या नंतर इटकरीचं लोणी तयार झालं काशी. तर राजेश्वर शास्त्री ज्यांच्या पुढे लोटांगण घालत होते ते रंगनाथ गुरुजी या भागातले आहेत. या भागातले म्हणण्यापेक्षा सांगू का, 7-8 किलोमीटरवर त्यांचा जन्म झाला सोनपेठला. काय नशिबवान आहेत आपण. आणि हे भक्तीचा आनंदच वेगळा आपल्या भागात, काय विषय नाही. आणि तुम्हाला एक सांगू का, जिथं पिकतंय तिथं इकलतच मजा असते. तेव्हा लांब गेल्यावर श्रोते किती येतील त्याचं काही सांगायचं नाही. परिसरात महाराज जन्माला येऊन त्याच्या कीर्तनाला लोकांना गर्दी करा, त्याला म्हणायचं महाराज मी नशीबवान आहे की मला तुमच्यासारखे अधिकारी श्रोते भेटतात. प्रणाम तुमच्या चरणी. कारण सांगू, तुमच्या आशीर्वादानंच मी महाराष्ट्रात फिरायलो. 3811 गावं दुपारच्यानं पूर्ण झाले. हे गाव लिहायचं नाही, हे लिहिलं कधीच. 3811 गावं एकदा गेलेलं गाव. हे तुम्ही परिसरातल्या केलेल्या सात्विक श्रोत्यांच्या आशीर्वादानं मी इतका फिरतोय. म्हणून तुमच्या चरणी प्रणाम. आपली ताकद नाही ती. धरली शेपटी, मारले नाहीच मुंगे. नाही म्हणले, मारले नाही. सांगू तुम्हाला पुरावा. पिच्छायाम पुच्छाग्र भागेषु. वाक्य नीट ऐका. पिच्छायाम पुच्छ अग्रभागेषु. पिच्छ म्हणजे पंख आणि पुच्छ म्हणजे शेपटी, अग्रभाग म्हणजे टोक. शेपटीच्या शेवटच्या टोकामध्ये पंख सापडलं, ते पंख होतं भुंग्याचं. भ्रमरादि पिच्छायाम पुच्छ अग्रभागेषु. कोर्टात जजला पुरावा विचारायची गरज नव्हती. हे तुझ्या शेपटीमध्ये भुंग्याचं पंख सापडलं हनुमंता. कोणी मारले? मान खाली घातली. कोणी? या बाबाने. जाय घरी, जाय घरी जाय. मारुती रायनं तिच्या दारात लोळण घातली. लोळले असे लोळले. प्रभू रामचंद्र उभे होते, पाहत होते. मारुतीराय जवळ गेल्यावर मारुतीरायच्या अंगाला चिटकलेली माती पंढरपुरातल्या मालकानं कपाळाला लावली. तर मारुतीरायने त्याला विचारलं, माझ्या अंगाची माती तुम्ही कपाळाला कशी काय लावली? तर पंढरपुरातले मालक म्हणले, तो तिच्या दारातली अंगाला काऊन लावली? मी सांगतो ना, तू अंगाची मी काऊन लावली, पण तो तिच्या दारातली अंगाला काऊन लावली? काय उत्तर द्यावा दादा? डोळे भरून आल्या मालकाचे. पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, प्रभू सौभाग्यासाठी अमृत प्राप्त करणारी जगात एकच बाई होती, 34 नायिकापैकी चंद्रसेना. आणि अशा पतिव्रतेच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती अंगाला लागावी. विटेवरच्या मालकानं मारुतीरायला कडकडाटून मिठी मारली. अशा पतिव्रतेचा मी अंकित आहे, म्हणून तुझ्या अंगाला चिटकलेली माती मी कपाळाला लावली. मी एका कीर्तनात सांगितलं होतं, रावणाला मारल्यावर प्रभू रामचंद्रानं अशोक वाटिकेतली माती कपाळाला लावली होती आणि लंकेकडे तोंड करून 3दा नमस्कार केला. तर बाकीच्या बऱ्याच लोकांनी विचारलं, पण सीताई साहेबांनी विचारलं, टाइम संपला का आपला? तर सीताई साहेबांनी विचारलं, जिथं मला 6 महिने 26 दिवस त्रास झाला, ती जागा अपवित्र आहे, मला त्रास द्याला, ती तुम्ही माती कपाळाला का लावली? जाऊ द्या. लंकेकडे तोंड करून नमस्कार का 3दा केला? ऐक ऐक, नवऱ्याचं प्रेत आपल्या अगोदर जळू नये म्हणून वक्षस्थळातून दुधाच्या धारा आल्यानं रावणाचं प्रेत झिलं. अगोदर स्वतःचं शरीर जाळलं, मग नवऱ्याचं शरीर जळू दिलं. जगात एकच स्त्री ती फक्त मंदोदरी होती, आणि त्या पवित्र स्त्रीचा वास लंकेत आहे. तिथं गेली सती, पण जिच्या पदस्पर्शानं ही भूमी आणि ती भूमी पवित्र झाली, म्हणून त्या पतिव्रतेला प्रणाम. म्हणून तिची देवावरी काय शाप द्याला मारुती राहिला.
ज्या शेपटीनं भुंगे आडव म्हणल्याच्या नंतर मारले सन माझ्या कपाळाचं कुंकू पुसलंस ती शेपटी तुला एके दिवशी राहणार नाही. जा रामेश्वरला. आदिष्टितम आपाम पतियो पिंड रामेश्वरा जायते यनकेशरी भयजना पुच्छाग्रान विनजाय. जाबाली नावाच्या ऋषीचा पुरावा रामायणात नाही शोधायचा. मी आताच सांगतो. वकालत नंतर कशातलं सांगितलं असेल उसातलं. दुसरी फार पुराण आहेत, गाडीभर पुराण आहेत. बाकीचं बघा जा बघा जा. कधी कधी काय होतं माहितीये का, कोल्याचं तोंड नाही पुरल्या म्हणलं आंबट अंगूर आहेत, तुझी उडी नाही गेली तिथपर्यंत. तू गा अंगूरला आंबट म्हणू नकोस, पाणी तोडलेलं आता साखर उतरली त्याच्यामध्ये. इकायला आले अंगूर, तुझं तोंड पुरण म्हणून असं कोल्यांची भूमिका नाही घेतली पाहिजे. माणसानं वाचत राहावं. आणि दुसरी मी एकच तुम्हाला, मी अभंगाला कीर्तनाला सुरुवात करत असताना मी तुम्हाला नमस्कार करत असतो. या का मी स्वतः जोडेलं कडवं आहे ते. का नमस्कार करत असतो माहिती आहे का, तुमच्याकडून एकच आशीर्वाद भेटावा, मी पुन्हा पुन्हा वाचित राहा, पुन्हा वाचित राहा, हा तुमच्याकडून आशीर्वाद मिळावा. तुला शेपटी राहणार नाही. चला दृष्टांत संपला. मारुतीरायाच्या बलाची ताकद जगातली कुठली बलशाली व्यक्ती करू शकत नाही. मारुतीरायाच्या बुद्धीला दाद देत असताना राजेभाऊ सरस्वती सुद्धा लीन झाली. एवढी बुद्धीची ताकद मोठी आहे. तुम्हाला सांगू, व्यासांना बुद्धी प्रदान करण्यासाठी मारुतीरायानं मंत्रोच्चार सांगावा. एवढे मोठे मारुतीराय अधिकारी. याच्या पलीकडे सांगू, लक्ष्मीच्या कपाळाचं कुंकू शाबीत ठेवायची ताकद मारुतीरायात. दुसरी गोष्ट सांगू, द्रौपदी देवाला इतकी आवडत होती, पण द्रौपदीच्या कपाळावरचं कुंकू शाबीत ठेवण्यासाठी कोणाचा अधिकार? मारुतीरायाचा. पण त्या मारुतीरायाचं कर्म चुकल्यामुळे शेपूट तुटली. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्यानं एक चुकीचं काम केल्यामुळे त्याला पुढच्या अवतारात अंगठ्याला बाण लागल्याच्या नंतर त्याची हे लोकातली यात्रा संपत्ती. किती मोठी ताकद आहे. मग एवढ्या लोकांना जर ते भोगावं लागते दत्ता बुवा, म्हणून पहिलं कडवं संपू का 10 मिनिटं घेऊ? 10 मिनिट घ्या. कौरक मला एकदाच सांगा ना, म्हणजे असं म्हणजे पाहत लोक का? हा? अरे तू तर आपला आहेस ना. ते छान. नाही तर काही माणसं ऐकणारे ऐकत येत हेच घड्याकडे पाहते. अरे आपल्याला पाकिट आहेत, आपण घड्याकडे काहून पाहायचं? यायला काहीच नाही ना उतरेश्वर भाऊ. वेदाता भाऊ यायला काय अण्णा यायला हायक पुढच्या यायला काय? मग पाकिट घेणार घडी नाही पाहिली पाहिजे. असा खपक्या घडा टाकीन पंढरपुरातला डोसक्यात. विठाला विठाला मारली कौरव. बद्दाय काय काय 34 पैकी एक नायिका सांगतो पुन्हा. पैठणच्या मालकांचा पुरावा आहे राजू. प्रारब्ध क्रिया. कौरव मारल्या गेली. धर्माने अर्जुनानं भीमानं नकुलानं सहदेवानं विनंती केली, काका तुम्ही पुन्हा राजे व्हा, आम्ही तुमचे पाईक. लाज वाटली आंधळ्याला. आणि ते धृतराष्ट्र थांबलं नाही. पत्नीच्या हाताला धरलं, प्रिये चाल आपण निघाले वनात. सगळ्यांना थांबिलं धृतराष्ट्राला, पण ऐकत नव्हतं. ते ऐकत नव्हतं. जंगलात गेले. त्या जंगलामध्ये वाघ, सिंह, बिबटे, अस्वल, मोठमोठाले हिंस्र पशु, तळस, लांडगे अशी पशु होते. कल्पना करा, धृतराष्ट्राला डोळेच नाहीत आणि गांधारीला डोळे असून पट्टी बांधलेली. मला एक जणाने विचारलं, का हो ह्या 5 पतिव्रतेपैकी गांधारी येत नाही, तुम्ही कसं काय म्हणले? मी म्हणलं ती मै चुलती थोडीच होती. पुराण वाच ना, तुला कळण. 34 नायिका ह्या 5 लोकांपेक्षा जास्त श्रेष्ठ होत्या. या 5 जणी यादीत का घेतल्या? कारण नालायक लोक यांना त्रास देत होते म्हणून पुढच्या हलकटाईने यांनी त्रास देऊ नये याच्याकरता यादीत घेतल्या. सीता 6 महिने 27 दिवस कुठं होत्या? अशोक वाटिकेत. अशोक वाटिका अण्णा कोणाची होती? रावणाची. थुत्र गपचिक बसतेत का नालायकाचे? त्या भडव्याचे थुत्र दाबण्यासाठी सीतेला मदत घेतलं. चला, द्रौपदीला पती किती? 5. हरामखोर गपचिक बसले असते का? इचकायचाच नाद असतो काही काहीला. नख आपले कातडे दुसऱ्याचे काढायला. असे काही भडवे आहेत ना, यांचे थुत्र हाणावं म्हणून त्यांना यादीत घेतलं. चला,
पुन्हा कोणाचं नाव? अहिल्या. चला 222 ज्या मंत्र्याकडे पद आहेत त्या मंत्र्यानं 2 देवायला कोंबडं केलं. 2 देवायला कोंबडं केलं. त्या देवायला त्या मंत्र्याच्या पोरीनं सांगितलं होतं आमच्या बापाचे स्क्रू ढिले झालेत. त्या मंत्र्याची पोरगी म्हणली बरं, ती म्हणली आमच्या बाबाचे स्क्रू ढिले झाले तर आमच्या बाबाची अक्कल नदीला गेली, तुम्ही आमच्या बाबाचं ऐकून कोंबडं होऊ नका. पण या नालायक देवानं जयंतीचं ऐकलं नाही आणि कोंबडं झाले आणि एका साधूच्या दारात बोंबलले. आणि ते साधू 2 वाजताच आंघोळीला गेलं. ते साधू म्हणजे न्यायशास्त्री होता. 10 न्याय आहेत आपल्या, 10 न्याय. आपल्या न्याय व्यवस्थेत फक्त अर्धात न्याय वापरला जातो, 9.5 न्याय नदीला येतं. आपल्या न्याय व्यवस्थेत जर एक बंधा न्याय वापरला ना, हस्तिकविटन्य न्याय जर बंधा वापरला ना आपल्या न्याय व्यवस्थेत, तर बलात्कार करणाऱ्याला 3ऱ्या दिवसाचा सूर्य पाहता येत नाही. पण आपल्या न्याय व्यवस्थेत पूर्ण न्याय वापरला जात नाही. एक न्याय पूर्ण वापरले. हस्तिकविटन्य न्यायायांबयो उष्टा सर्वस्थितेषु कविटे भक्षित जायते नाम तत्रातिजम विष्टायो. काय न्याय असू द्या मग 7वी शिक्षण. तर 69 प्रभेद न्यायाचे पाठ. एका चपक्यात वकील झालो असतो, ते बी सुप्रीम कोर्टाचा वकील झालो असतो, प्युअर सरकारी गोष्ट. पण आता कोणता कमी? आता पंढरपुरातल्या मालकाचा नोकरी, याच्या पलीकडे काय घ्यायचं? तिथं तरी नालायकायचं खोटं पण खरं करावं लागलं असतं. त्याच्यामुळे कशाला तिकडे जायचं? नको 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 आपल्याला. काय कमी आपल्याला? त्या न्याय प्रविष्ट गौतमाची पत्नी ह्या नालायक देव कोंबडं झाला आणि 222 पद ज्या मंत्र्याकडे त्यानं अन्याय केला. याच्यानंतरच्या हरामखोराने अहिल्याला वाईट म्हणू नये. ती बाई किती पवित्र. नवऱ्यानं तिफन हाणायची आणि बाईनं साडी पेरायच्या. 5व्या मुडानात तिफन गेल्या, 1ल्या मुडानात त्या साडी कापायलेत होत्या. दुष्काळात साधू जगिले. तिला अपवित्र कोणी म्हणून याच्याकरता पुन्हा कोणती राहिली? तारा. एकम न्यायदातृत्वे भयो बलावाली रजायते ना येन सुग्रीवास बांधवे लंकेशायं जतो आपां पतिभय निरयति जायो लंकेशा भय जायन्ते स्नान तर्पणो विधि भय जानो यज्जायन्ते लंकेशा यज्जायन्ते लंकेशा यज्जायन्ते लंकेशा. ज्या रावणाला रामप्रभूंनी मारलंय अशी बलाची ख्याती ज्या वेळेला प्रभू रामचंद्राची अंगदाच्या कानावर आली आणि प्रभू रामचंद्र अंगदाला म्हणत होते तुला लंका देतो. अंगद म्हणले काय द्यायला लंका? तो लक्ष्मण म्हणजे म्हणले तुला काय अशी पाचोळा वाटायली का? ही तुम्हाला लंका मोठी म्हणला. रावण मारण्यासाठी आमची ताकद तुम्हाला घ्यावं लागली. 18 पद्म वानर 72 कोटी रिछ 56 कोटी गोलांगुळ साह्य करोनी एकमेळ तैविंधिला लंकेश. हे आमच्या डोळ्याने पाहिलं प्रभू. हातीच्या कंकना दर्पण कासया दर्पण कासया हातीच्या कंकना. आपली भाषा सांगू, हातातल्या बांगड्या भिंगात पाहायची काय गरज आहे? धर्मद्वार का पुढे हातन पाय न मळाल्यात का कच झाल्यात? आम्ही पाहिले, तुम्ही आमची मदत घेतली. मग लक्ष्मणजी म्हणले तुला माझ्या बाबानं रावणाला बगलात घेऊन 4 समुद्राच्या आंघोळी केल्या. माझ्या बाबानं नुसतं असं केलं असतं तर टमाटर फुटल्यासारखा रावण फुटला असता. मग लंका कोणाला? म्हणले तुलाच. मग तुम्हाला मोठेपणी एवढा बलशाली राम वाली. पण गैरसमज झाला हो, गैरसमज झाला. तसं विभीषणाचं पण चुकलं, त्या सुग्रीवाचं पण चुकलं नव्हतं, पण गैरसमज निर्माण झाला. तुम्हाला सांगू, भावाभावाचं भिनसलं की महाभारत घडलं. भावाभावाचं भिनसल्यामुळं रावण मेला. बहीण भावाचं भिनसल्यामुळं 100 कौरव मेले. शकुनीचं आणि गांधारीच्या पोरायचं भिनसलं. या शकुन्यान कौरव मारले, बहिणीचे 100 पोरं मामानंच मारले. आरोप करू नका पांडवावर. हा यानंच पत्ती खेळायचं शिकील तर द्यायला. हो, तेव्हा रक्ताच्या नात्यातली माणसं बाजूला गेले की अशी अडचण होत असती. कधी कधी राजे हो नाते सांभाळी जा, सांभाळी जा नाते.
गैरसमजाचं घराणे आणि मग मोडा दंड. तिला पतिव्रतेच्या यादीत आणायचंय का? कारण तिनं नवरा ज्या रामानं मारला त्या रामाच्या पक्षाचा सेनापती अंगद झाला. तर तुमच्या मायासारखी हलकट बोंबलू लागले. नवरा ज्या रामचंद्राने मारला त्या रामचंद्राच्या पक्षात तिनं स्वतःचं पोरग सेनापती केलं. म्हणजे रामाचं नीच काय होतं? असे नालायक हलक्या वाजू लागले. त्यांचे थुत्र जाग्यावर सुईनं शिवून बंद करावा म्हणून तिला पतिव्रतेच्या यादीत घेतलं. झालं का पाची? मंदोदरी क्या बात आहे. वा. वरुता भय जाय देनि प्राणेत प्रियं श्वर्यारू वक्षस्थलानाति दुग्ध जायते भडाग्नि भय वैशाम्यरो तेजो चक्र भय जायते नाम शांतिरोर भडाग्नि शांतिरोर भडाग्नि शांतिरोर भडाग्नि मुच्यतेन कायां दग्धयो. भडाग्नी नावाचा अग्नी शांत केला. माणसाला मेल्यावर लागतो. मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी. खरंच नाव सुदर्शन छान ठेवलं गेले. गोड 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 बा. हे बा पक्वद्याला वाजिता किती येते त्याच्यापेक्षा कीर्तनात पोषक किती वाजित. हलक्या वाजिल्या आणि तू तडम ताशा वाजवायला न्यायला पाहिजे. गोड वाजिलं. छान छान छान. भडाग्नी नावाचा अग्नी दुधाच्या धाराने झिला. सामान्य पतिव्रता असेल. यम धर्माच्या बायकोनं सोन्याच्या नारळाने ओटी भरली होती तिची. सोन्याच्या नारळानं 5 यादीमध्ये. ऐका दुसरीचं नाव आता. यांना काहीतरी अडचणीत गाठीतील लोक म्हणून 5ची यादी तयार केली. यांच्यापेक्षा कितीतरी काकणानं श्रेष्ठ होत्या. कितीतरी काकणानं. तुम्ही विचार करा ना. सीता अग्नीतून दिव्य होऊन गेली तरी कपडे धुणाऱ्यांना नाव ठेवलं का नाही तिला? तिच्याच मालकाचे कपडे धुवून भाकरी खात होता एक जण. है का नाही उतरेश्वर गो? प्रभू रामचंद्राचे कपडे धुवून तो भाकरी खात होता तरी म्हणला 6 महिने रावणाने नेली तरी आणलीच. अहो रावणाची काय मायेली सीतेला हात लावायची. लक्ष्मणानं अग्नीची रेषा मारली त्याच दिवशी अग्नीत गुप्त आणि त्या दिवशी दिव्य दिलं त्या दिवशी अग्नीतून बाहेर जी वनात दिसत होती ती काल्पनिक. अरे सीतेला हात लावायची काय रावणाची मायविली. दुसरा एक मुद्दा सांगू का? सीतेच्या जवळ त्रेतायुगातल्या लक्ष्मीच्या जवळ रामाच्या व्यतिरिक्त जो जाईन तो नपुसक होत होता. तो नपुसक तो किलिंबे होता. शब्द किलिंबे पण मी आपल्याला कळेल याच्याकरता वापरतो. तो नपुसक होत होता का? जेथ सीतेची वस्ती घडे राम राम स्मरती झाडे. अरे पाषाण तिथले राम राम म्हणत होते. पण रावणानं मग पुढं सांगितलं म्या सकळ कुळ उद्धारार्था सीता खांद्यावर आणली आणि सगळा देव्हारा पेटून दिला. म्हणून शक्यतो घरची सीता सोडून इतरत्र सीतेंना मोबाईलवर चॅटिंग कर जाऊ नका. ज्याला 7 कोटी घर सोन्याचे त्याचा भुगा वाजला. आपली संपत्ती शेळीचं शेपूट पाठीवरल्या माशा उठणत तिची प्रतिष्ठा झाकन अंतरी कशाला सीता पाहतो मोबाईल मध्ये. जळून जाशील काळ्या तोंडाच्या. विठाला विठाला. वनात गांधारी आणि धृतराष्ट्र अण्णा हिंस्र पशु होते. उन्हाळ्याच्या दिवसात वाघाच्या पायाच्या ठश्याखाली पाला चुरचुर करायचा. 10 मिनिटं होऊन गेले ना जाता बुवा. तुम्ही सांगावून कानातावर म्हणून उठान मागचे पायाखालचे असे ते पानं वाळलेले चुरा झाल्याच्या नंतर धृतराष्ट्राच्या लक्षात याचं वाघ आलाय. काय करीत होता धृतराष्ट्र माहितीये? बायकोच्या मांडीवर हात ठेवत होता. तेजो पातिव्रत्यो जयो स्वापदो हिंस्र जायते निर्वैरं स्तते वचन. गांधारीच्या मांडीवर हात टेकल्याच्या नंतर हिंस्र पशुला वाटायचं पतिव्रतेचं भक्तीचं तेज याच्या अंगात गेले.
याला जर बोर खाणलं तर आपल्याला पुन्हा पुढच्या जन्मात कुत्रं व्हावं लागल. वाघ म्हणत होता, वाघ निघून जात होता. म्हणजे धृतराष्ट्राला एकाही हिंस्र पशून त्रास द्यायला नाही. डोळे नसताना ताकद गांधारीची होती. हो, गांधारीची ताकद होती. आता ऐका पुढचं. एक दिवस पायाखाली मोठाल्या काड्या मोडू लागल्या. पायाखाली पाला चुरचुर वाजत होता. उन्हाळ्याचे दिवस होते आणि गांधारीच्या लक्षात आलं आपल्या मालकाला झोप लागली. दादा आवाज फक्त 2 मिनिटं छान कर. झोप लागली आपल्या मालकाला. एवढ्या पायाखाली काड्या कुड्या मोडत असताना मोठा शिंह आला असावा, किंवा 2 बिबटे किंवा 2 वाघ किंवा 2 शिंह आले असावा. म्हणून गांधारीच्या लक्षात आलं असं काही झालं की मांडीवर हात टेकते. आज हात टेकला नाही. गांधारीने धृतराष्ट्राच्या मांडीवर हात टेकला. दादासाहेब धृतराष्ट्राने गांधारीचा हात काढा आणि बाजूला सरकिला. गांधारीनं सांगितलं, मालक आज तुम्हाला वाघाशिंहाची भीती वाटत नाही? डोळे भरून आले. प्रिये, मी इतका दुष्ट आहे. वाघानं पण ठरिलं याला नाही मारायचं. शिंहानं पण ठरिले याला नाही मारायचं. मग मालक हा आवाज कसलाय? प्रिये, अशा जंगलात देव येऊ शकत नाही. का? कारण त्याचं भजन करणाऱ्या पांडवांना मी त्रास दिलाय, म्हणून देव येऊ शकत नाही. पण एक लक्षात ठेव गांधारी, हा जो आलाय ना तो माझा विदुर नावाचा भाऊ आहे ग. माझा विदुर नावाचा भाऊ आहे. गांधारी, विदुराशिवाय कोणी येऊ शकत नाही. पावलं जोरात वाजत होती. पायाखालच्या काड्या कुड्या चुरचुर वाजत होत्या. ते जवळ आल्याच्या नंतर मुखातून आवाज पडला. भग्न झालेल्या डोळ्यातून पाण्याचे अश्रू येत होते. एक हात हृदयावर ठेवला आणि डावा हात पुढे केला. आलास का रे काका? काका आलास? काय त्या संवेदना असत्या लो, काय ते प्रेम असत. हे काका, तुझं ऐकलं नाही रे मी. काका, तुझं ऐकलं नाही रे मी. आलास? एका भावाने एका भावासाठी करुणेचा हात टाकावा. हिदूर काकाने साष्टांग प्रणिपात केला. आणि बघ, हृदयाशी धरलं. आलास काका? होय. दुसरा नमस्कार भाऊजाईला केला. वहिनी साहेब, याला म्हणायचं नातं. भाऊजाईला नमस्कार केला. दुसऱ्यांदा सांगितलं, वहिनी साहेब पाय जोडा. पाय जोडे आणि पायावर कपाळ ठेवलं. गांधारीने विचारलं, भाऊजी पाय एकदा पडला होता, डबल का पडता? वहिनी साहेब, तुमच्या पतिव्रतेच्या तेजामुळं जंगलात पण माझा दादा सुखरूप आहे. ही तुमची ताकद आहे. तुमची ताकद. प्रणाम केला, प्रणाम केला. माझ्या माईनो, इथं बसलेल्या कीर्तनातल्या मावल्यांना चपला सगट पाया पडतो. भावा भावाचं जर वाटोळं होत असेल तर बायकोच्या कानात तोंडातलं विष नवऱ्याच्या कानात ज्या दिवशी जाईल त्या दिवशी भाव भावाचा वाद होतोय. तोपर्यंत होत नाही राजो, होत नाही तोपर्यंत. म्हणून माझ्या या महाराष्ट्राच्या मातीतल्या पवित्र मावल्यांनो, तुमचे चपला सगट पाय धरतो. शक्यतो आपल्या अंतकरणातलं विष नवऱ्याच्या कानात तोंडावाट टाक जाऊ नका. ही तुम्हाला विनंती, प्रणाम आहे. 60-65 वर्षात माझ्या माईंनो आपल्याला सगळं गुंडाळून जायचंय. आपण गेल्यावर आपल्या मागच्या लोकांनी आपलं नाव घ्यावं असं वागत जा. ही तुम्हाला कळकळीची विनंती. बसले. एके दिवशी गांधारीला विचारलं होतं, गांधारी, मी किती पापी असेल ते असू दे, पण तू एवढी पतिव्रता असताना आपले 100 पोरं कसं काय मेले? कर्म शेवटचं आहे का? आणि आपल्याला पाणी पाजण्यासाठी एक पण जिवंत का नाही? बायकोनं नवऱ्याला सांगितलं नव्हतं. अंतःकरण दुखलं असतं. तुम्हाला एक सांगू का, शिष्याचा उणेपणा गुरुपाशी सांगायचा नाही. गुरुचा दोष शिष्यापाशी सांगायचा नाही. भावाचा दोष भावापाशी सांगायचा नाही. पोराचा दोष बापाला सांगायचा नाही. आणि बापाचा दोष पोराला सांगायचा नाही. आपली ती लायकी नाही, असा शास्त्रात पुरावा आहे.
किंवा सांगायचं असेल कोणी त्याच्यासाठी तो अधिकार लागेल, त्यानं सांगावं, आपण नाही सांगायचं, आपली पात्रता नाही. एकाचं उनं दुसऱ्यापाशी भुकणं त्याच्यासाठी बरेच काही पुरावे येतं. ती चूक आहे. बाईनं विचार केला नवऱ्याचा दोष कसा सांगावा. विचारलं, विदुरा तू ज्योतिष्य शास्त्रात प्रवीण आहेस, सांग माझे 100 पुत्र का गेले, मी अंध का झालो. तर विदुराच्या लक्षात आलं, या बा गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणलं की राग येत असतो, कधी बी राग येत असतो, कधी बी राग येत असतो. चोराला चोर साहेब म्हणला एक जण तरी हाणलं, चोर दादा म्हणला तरी हाणलं, चोर अण्णा म्हणला तरी हाणलं, चोर तात्या म्हणला तरी हाणलं. ते म्हणला अण्णा म्हणायला, तात्या म्हणायला, दादा म्हणायला, साहेब म्हणायला, पण उपमा चोराची लावायला, हे काऊन लावायला, हे सहन होत नसते. हे बा सुनाच्या हातानं कंदील फुटल्या सासू म्हणती काय उठाडावानी चालायली माय, हो त्या काडी कुठली चालली उथाडावानी थोत्तार कडीत फळडा कंदील. आणि सासूच्या हातानं फुटल्या, आता कंदील फुटला. अगं 15 दिवस झाला अंधक झालता, दिसत न गेला म्हणून मी भीतीला हाणला. पाय डोंगरी किती आगावी, हिला भरलेल्या तळ्यात टाकावा म्हणजे हिला खाल्ल्यावर मासे तरी सुधरतील. हा आगावपणा. विदुराच्या लक्षात आलं, तू अंध का झाला आणि 100 का मेलेत हे जर सरळ सरळ सांगितलं ते वनात आपली नळी दाबून मारीन. कारण त्याला 10,000 नागाचं बळ होतं, 10,000 नागाचं बळ, 9,000 नागाचं बळ भीमाला होतं. तर भीमाला भेटायचं म्हणलं होतं ते, तर पंढरपुरातला मालक किती चतुर, देव चतुर म्हणला, भीमा येड्यावानी करू नकोस, तू काकाला आगाव आहे, तू या काकाला भीम भेटू पण खरा नाही लोखंडाचा. तर वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे 65 क्विंटल पोलादाचा भीम पुढे उभा केला. तर मथाऱ्यानं मिठी मारल्यावर भीमाची बांगडीच केली, असा वाळाच केला, वाळाच 65 क्विंटल पोलादाचा. मला ते एका चपक्यात दाबीन आणि म्हणून अंगावून असा हात फिरला. 14व्या जन्मातलं ज्ञान झालं. तुम्हाला सांगू का, खरी गोष्ट सरळ सरळ सांगितली की खपके भेटते, सरळ सरळ सांगायची नाही. आमच्या मित्राला एक जणानं एक प्रश्न केला, त्याचे दात पडले स्वप्नात दात पडले. माझा मित्रच होता, आम्ही सोबत दोघं वेदाध्यायन सोबतच केलं, बासरला अनुष्ठानाला माझ सोबतच होता. पण मी तर रगीले, पण ते माझ्यापेक्षा एक काकण रगील. मग ती किती असेल कल्पना करा. मी इतका म्हणले होते, माझ्यापेक्षा शिल्लक रगील होतं. मग त्याला विचारलं, अरे कसं म्हणे, मला परवाला अमावस्याच्या दिवशी स्वप्न पडलं आणि स्वप्नात माझे सगळे दात पडले. बाबा सांगू का, तुमच्या देखता तुमच्या घरातले सगळे माणसं मरणार. त्या स्वप्नाचा तुम्ही माना न माना, पण असं पुराण सांगते. सरळ सरळ सांगितलं त्यानं. दक्षिणा रुपया नाही दिली. आणि मोठ्या पोराला म्हणला याला हाणून खाई काढून दे. ते म्हणला काय मला पाठीलो तिकडं ते माणूस एवढा मोठा चांगला काय. आणि मग काय सांगितलं तू. ते म्हणले मला स्वप्नात मी दात पडेल. मी त्याचं उत्तर सांगितलं की तुमच्या घरातले तुमच्या आधी सगळे मरणार. मी म्हणलं रूम नाही असं नसतील ना सांगत. मी जाऊन येतो पाय 5,000 आणतो नाही पाय. तर आम्ही कीर्तन करीत नव्हतो, हेच करायचो सत्यनारायण अभिषेक पूजा पाठ. 27 वर्ष झाले. मग त्यांनी विचारलं बाळू महाराज आपणच का. हो मीच आहे. गिरगाव तुमचंच गाव आहे का. म्हणलं मग कसं. मला ओलीचं घर आहे ना अख्खं गाव म्हणल्यावर हानते ना तिथले लोक. आणि अख्खं गाव मोह म्हणल्यावर मी तुमचं पंचांग सांगायला कशाला येऊ. तुम्ही माझ्या घरी आले असते. काय म्हणते मोह गाव हानते लोक. तू गाव कसं होईन ते. हो तुला जमीनच तिथं 1.25 एकर मोह गाव. एवढे म्हणतात माणसं मोह. आपलं म्हणावा. सप्ताह कोणाचा म्हणला पाहिजे आपला. महासप्ताह. तू बापाचे पित्र घालीत नाही तू हा सप्ताह कसा. कावळा नाही गेला तुझ्या घराहून कावळा आणि तू हा सप्ताह कस काय. आणि तो केला बी असतील तर तो काय नाही महाराज मारले फकीर जीव घातले. हो परवालाची एका सप्त्याचं एक जणांनी सांगितलं. म्हणले मायाकून पण इतकी पट्टी घेतली. म्हणलं बाप्पा. आणि तो कस काय दिली. आलं म्हणलं आर्थिंगच करण हाणलं. असे तर कोणी करीन ना. कोणी करीन त्याला काय अर्थ. मग मला बोलिलं महाराज 4-5 दिवसापूर्वी मला एक स्वप्न पडलं. हे संग चालतो पण मी त्याला चेडी घालून बलिल. तर मग चेडी घातल्यावर त्याला ओळखीलं नाही ना.
आमचे लय लोक कीर्तन झालं की चड्या घालायला बरोबर लगे कीर्तन संपलं बैठकीत गेलं की नाईट पॅन्ट. मी तिला संध्याकाळ पॅन्टच म्हणत होतो. मला आता आता कळाले नाईट आणि संध्याकाळ म्हणजे संध्याकाळलाच नाईट म्हणते इंग्रजीमध्ये. मला आता कळाले. मी तिला संध्याकाळ पॅन्ट म्हणत होतो. म्हणजे आपल्याला अभ्यास नाही ना एवढा. आणि तुम्हाला एक सांगू का, जिला गौऱ्या लावता येत नाही तिने धिरडे करू नये. आपल्याला फक्त मराठीची येते. पिठाचा नाश होईल ना तो, कशाला दुसरं काम करायचं. आपल्याला येतच नाही दुसरी भाषा, कशाला उगाच. तर मग त्याला ते साध्या कपड्यात हे कोण येतं म्हणजे हे आमच्या गावातलेच येतं. मोक्कार महाराज पाटीलला तुम्ही त्या दिवशी कशाला पाटील ते म्हणला तुमच्या घरातले लोक चट मारणार. बरं सांगा बरं मला गडबड आहे काय. पंचांग उगे करावं लागते दुसरे एकदाच. आणि स्टो राशी चंद्रग्रहेषु बुधेषु भय व्याप्ती न जायते खंडित शनी जायते नम्राही केतु विशुद्धता. तुमची रास मिथून मी सांगतो इथून, तुम्ही ऐका तिथून. तू तुरी कापायला चल. असं ज्योतिष असते. महाराज काय हो पुढचं. वा 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 दादा, तुमच्यासारखा नशीबवान माणूस महाभारतात एकच होता. कोण. भारताचा राजा धृतराष्ट्र. अरे बाप रे, ते 100 पोरायचा बाप. हो तुम्ही तसे नशीबवान. पुढचं काय सांगायचं दादा तुम्हाला. तुमच्यासारखा नशीबवान तुमच्या तालुक्यात जिल्ह्यात माणूस नाही, महाराष्ट्रात माणूस नाही. पुढचं सांगा बाळू महाराज. काय सांगायचं राजे हो. घरातल्या सगळ्या लोकांपेक्षा तुम्हाला जास्त आयुष्य आहे. घरात तुमच्या कुटुंबात जितके लोक आहेत त्या सगळ्या लोकांपेक्षा तुम्हाला आयुष्य जास्त आहे दादा. 7,000 दिले पाया पडला. ते उडून जाऊनी म्हणून त्याच्यावर नारळ ठुलं. ते उडून जाऊनी म्हणून नारळ ठुलं. सांगचा म्हणला बोटाड हाणलं रे वाला. सांगा दोन्हीचा अर्थ काय. पिंपळगावच्या अण्णा फिरून बुट आणला फिरून. घरातले सगळे तुझ्या देखता मरतील. शब्द वात्रट. घरातल्या सगळ्या लोकांपेक्षा तुम्हाला जास्त आयुष्य. अशा सांभाळून बुक्या हाणलेल्या माणसांना आवडतात. अहो बिचाऱ्या अण्णाला डोळे नाही तरी इतकी चाल म्हणते, तरी 500 रुपये आगाव टाकायला हात चळचळ कापतो. आणि एखाद्या भंगाऱ्यानं पिक्चरची चाल म्हणावा त्याला पटकन 1,500 देतो. घरात तमाशा घुसलतो ह्या सुंबळ्या. असतात ते असतात. हात फिरीला धृतराष्ट्राच्या अंगावून. 14व्या जन्मातलं ज्ञान झालं. वेगात सांगतो आता एक्सप्रेस गाडी घेतो. पर्वताला आग लावली, पर्वत पेटला. सर्पिणीचे डोळे अंध झाले. 100 पिले मिले. शाप दिला. तेव्हा प्रभूची लेकरे सारी. जगातल्या मुंगीपासून तर हत्तीपर्यंत जगण्याचा अधिकार सारखा आहे. तू सगळ्याला जन्माला घालतोस. ज्यानं या पर्वताला आग लावली त्याच्यामुळं माझे डोळे अंध झाले, माझे 100 पोरं मेले. तसा याला एक आंधळ्याचा जन्म मिळो. आणि माझे जसे 100 जळून मेले तसे देखता त्याच्या मरो. 14व्या जन्मातलं कर्माचं गथुडं घेऊन धृतराष्ट्र जन्माला आला. अंध जन्माला आला. त्याच्या देखता कौरव संपले. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग.